आज या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित असणारे जुनवरे प्राचार्य डॉक्टर जेकब पवार सर, आपलं प्रथमतः मी या ठिकाणी स्वागत करतो. सर, आपण एक ख्यातनाम साहित्यिक आहात, त्यामुळं IPC स्टॅफ अकॅडमी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आम्ही प्रश्नावली तयार करून आपला लेखनविषयक प्रवास जाणून घेण्यासाठी आम्ही काही प्रश्न या ठिकाणी तयार केले आहेत तुमच्या एकूण लेखन सामग्रीवरती, आणि त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत. त्याचे आपण उत्तर द्यालच, आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला तुमच्या एकूण लेखन प्रवासाबद्दल पहिला प्रश्न विचारतोय की सर, आजपर्यंत आपली किती पुस्तके प्रकाशित झाली? परत एकदा मी आपला सर्वांना धन्यवाद देतो. माझे आजपर्यंत एकूण 27 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. पुस्तक लेखनाकडे आपण कसे बघता? मी आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज रामानंद नगर, किर्लोस्करवाडी, जिल्हा सांगली या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी असताना महाविद्यालयाचं जे नियतकालिक असतं त्या नियतकालिकानं मला काय म्हणजे पहिली संधी दिली. रामानंद नगर महाविद्यालयामध्ये उपासना नावाचं नियतकालिक असतं, आणि या उपासनामध्ये मी SY BL असताना मला एक लेख लिहिण्याची संधी आमचे त्यावेळेचे प्राध्यापक जाधव सर आणि मासाळ सर म्हणून त्यावेळेला त्या महाविद्यालयामध्ये आम्हाला प्राध्यापक होते, त्यांनी मला ही संधी दिली. त्यावेळेला जगामध्ये नुकत्याच टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झालेला होता, आणि मला मासाळ सरांनी बोलवून घेतलं आणि मला सांगितले की अरे, या नियतकालिकामध्ये तुला लिहिण्यासाठी एक विषय मी देतो, आणि तो विषय असा आहे की आता टेस्ट ट्यूब बेबी जगामध्ये पहिली टेस्ट ट्यूब बेबी आलेली आहे, आणि तू याविषयी एक लेख आपल्या मॅगझिनसाठी द्यावा. आणि माझ्या आयुष्यातला तो पहिला लेख टेस्ट ट्यूब बेबी शाप की वरदान या नावानं मी महाविद्यालयाच्या उपासना महाविद्यालय मासिकामध्ये लिहिलेला. त्यानंतर त्याच रामानंद नगर परिसरामध्ये एक आपले जग नावाचं साप्ताहिक चालवलं जातं. आपटे बंधू आणि त्यांचे भाचे उदय वेलणकर ते संपादक होते. आपटे बंधूंच्याकडून ते चालवलं जात होतं. त्याने ते उपासना मासिक पाहिलं, आणि मग महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमाला संपादक उदय वेलणकर आले असताना त्यांनी त्या लेखाचा उल्लेख केला की तुमच्या उपासना मासिक दरवर्षी माझ्याकडे येतं, आणि यावर्षी या मासिकातल्या या गोष्टी मला अधिक भावल्या. अशा पद्धतीचा उल्लेख कार्यक्रमाच्या अनुषंगाने जाता उदय वेलणकर यांनी केला, आणि मी लगेच एक 2-3 दिवसाच्या अंतरानं उदय वेलणकर यांना भेटलो, आणि मला त्यांनी त्या साप्ताहिकामध्ये आपल्या जे त्या साप्ताहिकामध्ये लिहिण्याची संधी दिली, ही माझी दुसरी संधी होती, आणि तिथून माझ्या लेखनाला सुरुवात झाली. आपले पहिले प्रकाशित पुस्तक कोणते? तांबट काकांच्या विषयी. आता तांबट काका म्हणजे लक्ष्मणराव रावजी ठोंबरे नावाचे एक स्वातंत्र्य सैनिक, जे कुंडलला वसतिगृह चालवत. स्वातंत्र्य सैनिक असताना त्यांना सर्वजण तांबट काका म्हणायचे. या तांबट काकांनी आतषबाजीचे जे काही काम असतं ते त्यांच्याकडून तयार केलं जायचं, आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये हातबॉम्ब तयार करण्याचं काम तांबट काका करायचे. बोर्डिंग व्यवस्थापन करत असताना आम्ही तांबट काकांच्या सानिध्यात गेलो. तांबट काकांचं निधन झालं त्यावेळेला मी आणि आता प्राचार्य असणारे दिनकर पाटील इथं MA ला विद्यार्थी होतो. निधनानंतर 1-2 वर्षानंतर आम्ही असं ठरवलं की तांबट काकांचा पुतळा उभा करायचा, आणि मग डोंगर साने जे कोल्हापूरमध्ये आहेत
त्यांना आम्ही भेटलो, तांबडकाकांचे फोटो आम्ही काढलेले होते, ते फोटो दिले, एक 5-25 फोटो त्यांना दिले वेगवेगळ्या अँगलचे, आणि त्यांना 500 रुपये ॲडव्हान्स देऊन आलो. ॲडव्हान्स दिल्यानंतर एक 4 दिवसानंतर आम्ही इतिहासकार डॉक्टर जयशिंगराव पवार सरांच्याकडे ज्यावेळेला सायंकाळी गेलो, गप्पा मारता सांगितलं की तांबडकाकांचा आम्ही पुतळा उभारला. सरांना आश्चर्य वाटलं, अरे पुतळा कशासाठी उभारतोय, कुठे उभारणार आहात? मग दिनकर पाटलांच्या गावी जागा कशी आहे, काय आहे, रस्त्याच्या कडेला आहे, वगैरे या सर्व गोष्टी सांगितल्या. सरांनी आमचं सर्व ऐकून घेतलं आणि म्हणजे अरे मुलांनो, पुतळा हा वादाचं कारण होते आणि त्याची देखभाल कोण करणार? त्याऐवजी तुम्ही तांबडकाकांच्या विषयी एखादा छोटासा संपादित ग्रंथ का काढत नाही? आणि त्यानंतर मग आमचे विचार बदलले. आम्ही डोंगर साहेबांना परत भेटायलाही गेलो नाही आणि आम्ही तांबडकाकांच्या विषयी त्यावेळेला पहिला स्मृतिग्रंथ तांबडकाकांचा संपादित केला. तो आमच्या आयुष्यातला माझा पहिला ग्रंथ असं म्हटलं जातं. प्रत्येक विचारवंताच्या जीवनामध्ये गुरुचे स्थान मिळत आहे. साक्षात भगवंताने गुरु केलेले आहे. तर मला आपण असं विचारायचे आहे की आपल्या लेखन कार्याचे आपले गुरु कोण आहे? खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर एकाच व्यक्तीचं नाव दिलं तर अनेकांच्या वरती अन्याय केल्यासारखं होईल. ज्या पद्धतीने दत्तगुरूंच्या संदर्भामध्ये म्हटलं जातं की दत्तगुरूंना 24 गुरु होते. मी जे लेखन करायला लागलो यामध्ये अनेकांचं मला प्रेरणा आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मी इतिहासकार डॉक्टर जयशिंगराव पवार साहेब यांचं अगदी अग्रस्थानी नाव घेईन. त्याचबरोबर मगाशी मी महाविद्यालयातले जे शिक्षक सांगितले त्यांचंही या ठिकाणी मी मासाळ सर असतील, जाधव सर असतील त्यांचाही उल्लेख करेन की लेखकाला मला लेखक म्हणून घडवण्यासाठी ते गुरु म्हणून भेटलेले आहे. ज्या मित्रांनी खरं म्हणजे मला सहकार्य केलं, कारण ज्या वेळेला मी टेस्ट टू पेजी शाप किंवा वर्गात लिहायला लागलं त्यावेळेला माझा एकट्याचा त्यामध्ये विचार नव्हता. वर्गाची मुलं होती, त्यातली माझे मित्र जे होते एक 3-4 त्यामध्ये मुलं असतील, तर त्यांच्याशी मी चर्चा केली की असं एक आर्टिकल लिहायला सांगितलेलं आहे सरांनी आणि मला काय यात मुद्दे मांडता येतील. त्याही मुलांनी त्यावेळेला मदत केलेली होती. कोल्हापुरात आल्यानंतर जवळजवळ सर्व दैनिकांनी लेखनासाठी मला प्रोत्साहन दिलेलं आहे, त्यामुळे तेही तशा अर्थाने गुरु आहेत. चंद्रकुमार नलगे सर हेही या क्षेत्रातले माझे गुरु आहेत. डॉक्टर रवी जाधव सर गुरु आहेत. माझे कुटुंबीय मी त्या अर्थानं गुरु मानतो, कारण मी जे लिहितो त्याचे पहिले वाचक आमच्या मिसेस असतात. त्यांना पहिल्यांदा वाचून मी दाखवतो किंवा त्यांच्याकडे वाचायला देतो. अनेकांचं नाव घेता येईल. जिथं जिथं मी गेलेलो आहे, मग ते व्यक्ती असतील, स्थळ असेल किंवा अन्य काही घटक असतील, त्यांच्याकडून मी काहीतरी शिकत असतो आणि ज्यांच्याकडून मी शिकतो त्यांना मी गुरु मानतो. मग ते आमचे विद्यार्थी जरी असतील त्यांच्याकडून मी काही गोष्टी शिकत असेल तर मी त्यांना गुरु मानतो. आणि या लेखनाच्या प्रवासामध्ये अनेकांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे या लेखन प्रवासामध्ये या लोकांची नाव काढली हे तर जे घेतलेले आहेत ते तर गुरु आहेतच, परंतु असे कितीतरी गुरु आहेत की ज्यांनी मला या लेखन प्रवासामध्ये प्रेरणा, प्रोत्साहन दिलेलं आहे, स्फूर्ती दिलेली आहे. पुस्तक लिहिणे हे अवघड काम आहे. त्याचबरोबर लिहिलेल्या पुस्तकाला प्रकाशक भेटणं, चांगला योग्य प्रकाशक भेटणं हेही अवघड आहे. आपली पुस्तके आपण स्वतः प्रकाशित केली आहे की अन्य प्रकाशकांनी प्रकाशित केली आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. या सर्वांमधलं एक वेळ लेखन करणं सोपं आहे, परंतु त्याचं प्रकाशन अतिशय अवघड आहे. माझ्या पुस्तकांच्या बाबतीतला प्रवास हा अतिशय वेगळा आहे, अतिशय वेगळा आहे. कारण मी त्यानंतर एक पुस्तक, जसं सरांनी विचारलं की पहिलं पुस्तक कोणतं, त्याच वेळेला 1984 ला म्हणजे 1984-83 ला नोकरी लागलो. 1984 ला पहिलं तांबडकाकांचा स्मारक ग्रंथ काढला आणि लगेच मी एक छोटंसं पुस्तक लिहिलेलं. विद्यार्थी असताना यशवंतराव चव्हाणांच्या विषयी खूप वाचलेलो. यशवंतराव चव्हाण साहेबांना दिल्लीला जाऊन आम्ही भेटलेलो आणि मग यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे साहित्य वाचलेलं होतं त्यातल्या त्यांच्या जीवनातल्या गोष्टी मी बाजूला काढलेल्या. आणि 1984 लाच मधुकर वेदांते यांचं सन्मित्र प्रकाशन, त्यांचं जे आजही ते आहे, सर नाहीत मात्र त्यांची मुलं ते प्रकाशन चालवतात. तर 1984 ला मी
गोष्टीरूप यशवंतराव चव्हाण नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि वेदांत सरांना म्हटलं की सर हे मी पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन आपण करू शकाल का? सरांनी ते म्हणजे ठेवून जावा, मी वाचलं आणि मला एक 4 दिवसानंतर निरोप आला की भेटायला या म्हणून. मी गेल्यानंतर मला सांगितले की आहे मी ते प्रकाशित करतो वगैरे अशा सर्व गोष्टी झालेल्या आहेत. तर म्हणजे अनेकांना प्रश्न पडतो की सरांनी ही पुस्तकं स्वतः प्रकाशित केलेली आहेत का काय? यातल्या अनेक पुस्तकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहेत. खरं म्हणजे एका पुस्तकाची अतिशय वेगळ्या प्रकारची कथा आहे की ज्यामध्ये या पुस्तकाचा उल्लेख करणं अतिशय गरजेचं आहे. हे पुस्तक ज्या वेळेला मी आकाशवाणीवरती कामगार विश्व यामध्ये माझे अनेक भाषणं झाली एकाच विषयावरती, कामगार विश्व या सदरामध्ये कामगारांच्या विषयी, आणि मी आकाशवाणीची परवानगी काढली आणि त्यांना सांगितलं की मला हे पुस्तक प्रकाशित करायचं आहे. त्यांनी मला या पुस्तकाला आकाशवाणीने लेखी मान्यता दिलेली आहे. आता हे पुस्तक माझी नोकरी चालू होती, पैशाचे पगार फारसा नव्हता त्यावेळेला, अगदी 5व्या वेतन आयोगामध्ये वगैरे आपला संसार आहे, मुलं बाळ वगैरे, काय करायचं, पुस्तक कसं प्रकाशित करायचं, NSS चा कसा फायदा होतो त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. NSS ला पोहाळ्याला टाइम असताना मी त्यावेळेचे SP रामराव घाडगे साहेबांना कार्यक्रमाला घेऊन गेलो आणि घाडगे साहेबांची माझी जवळजवळ मैत्री झालेली होती. मग मी अधूनमधून SP ऑफिसमध्ये जायचं, साहेबांशी बोलायचं आणि मग एकदा सांगितलं की साहेब माझ्याकडे असं आहे की आकाशवाणीवर भाषण झालेले आहे, पुस्तक प्रकाशित करायचं आहे. साहेब म्हटले मी करून देतो. अहो म्हटले कसं करणार, काय करणार? मग त्यावेळेला साहेबांनी, म्हणजे कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल की कोल्हापूरचे उद्योजक सनत कुमार शहा यांचा उद्योग असा आहे की प्रिंटिंग मशीन्स तयार होतात आणि जगातल्या 7 देशामध्ये कोल्हापुरातून त्या प्रिंटिंग मशीन्स पाठवल्या जातात. मला रामराव घाडगे साहेबांनी सांगितले की तुम्हाला हे बघून देतो. मग म्हटलं कसं काय करणार? तर म्हणजे आमची जी ही पत्रक आहेत SP ऑफिसला जे आम्ही वेगवेगळ्या प्रकारची पत्रक काढतो, ही पत्रक आम्हाला म्हणजे या संस्थेकडून त्यांच्या याच्यामध्ये करून दिली जातात. कशी करून दिली जातात? तर म्हणजे त्यांचा जो काही प्रिंटिंग मशीन तयार करण्याचा उद्योग आहे, मशीन तयार झाल्यानंतर ट्रायल बघितली जाते आणि ट्रायल साठी म्हणून ते अशी कुणाची तरी पत्रक तयार करून दिली जातात. आमच्या SP ऑफिसची, कलेक्टर ऑफिसची यांच्याकडूनच आम्ही हे सर्व घेत असतो तयार करून वगैरे, आणि मग तुम्हाला म्हणते मी हे बघून देतो वगैरे. मग त्यांनी माझी काहीच ओळख नव्हती, मोनोग्राफ इंडस्ट्री आहे हेही मला माहित नव्हतं, आणि मग त्यांनी तिथले अधिकारी पंडितराव म्हणून, त्या मोनोग्राफ इंडस्ट्रीचे पंडितरावांना माझ्या समोर त्यावेळेला लँडलाईन होती, त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला आणि रामराव घाडगे साहेबांचं मला इतके उपकार माझ्यावरती आहेत की त्यांनी सांगितले की माझे एक मित्र आहेत प्राध्यापक आणि त्यांचं एक पुस्तक आहे, ते पुस्तक प्रकाशित करायचं आहे, आपल्या मोनोग्राफ तर्फे ते पुस्तक प्रकाशित करायचं. मग ते पंडितराव साहेब म्हणले की द्या पाठवून. मी त्यांच्याकडे, त्यांनी वेळ दिल्यानंतर त्या वेळेनुसार गेलो वगैरे. त्यांनी मला पहिली अट गाठली की तुमचं एक कामगारांच्या विषयी पुस्तक आहे, माझी पहिली अट आहे एक तर गोविंदराव पानसरे किंवा PD दिघे या दोघांपैकी एकाची या पुस्तकाला प्रस्तावना पाहिजे. त्यापैकी एकाची जर तुम्ही प्रस्तावना आणली तर म्हणजे हे पुस्तक तुम्हाला मी प्रकाशित करून देणार. आणि मग चालू पानसरे साहेबांच्या वेळी जाण्याचं धाडस होत नव्हतं. दिघे साहेब सानेगुरुजी वसाहत परिसरामध्ये होते, मी दिघे साहेबांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं हे असं सगळं वाढ घेऊन गेलो होतो साहेब, माझं नाव असं तसं सगळं सांगितलं आणि म्हटलं हे पुस्तक रूपात प्रकाशित करायचं, आपली प्रस्तावना पाहिजे. मला म्हटलं पवार माझ्याकडे आलायस पण चुकीच्या माणसाकडे आलेला आहेस. मी जे लिहिणार ते परखड लिहिणार, यामध्ये ज्या त्रुटी असतील ते स्पष्ट मध्ये मी लिहिणार आणि त्या तुला छापाव्या लागतील. हे तुला मान्य आहे का? ते मान्य असेल तर माझी प्रस्तावना घ्यायला घेऊ नकोस. मी दिघे साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही जे लिहाल ते जसंच्या तसं छापायला मी तयार आहे. त्यांनी ते केलं आणि त्यानंतर मला मग पंडितराव साहेबांनी सांगितले की सनत कुमार शहा भारताबाहेर सतत असतात, भारतात येणार आहेत आणि तुम्हाला त्यांना एक 10 मिनिटाची वेळ देतो की भेटायचं. आता सनत कुमार शहा आंतरराष्ट्रीय पातळीवर फिरणार आहे,
मी त्यावेळेला तरी फारसं इंग्लिश समोरचा बोलणाराचंही कळत नव्हतं. आता तेवढं तरी किमान कळतं आपल्याला. आणि शरदकुमार शहा हॉटेलमध्ये आमची भेट झाली, जिथं ती उतरलेली होती त्या हॉटेलमध्ये. त्यांनी मला 5 मिनिट म्हणजे दिले होते, परंतु आम्ही जवळजवळ 20-22 मिनिट बोलत राहिलो. मी मोडकं तोडकं इंग्लिशमध्ये सांगायचा, हिंदीत सांगायचा, मराठीत बोलायचा. आणि एकदम शरदकुमार शहा साहेब पंडितराव साहेबांना म्हणजे, पंडितराव असं करा, त्यांना एक 10,000 प्रति छापून द्या. एकही पैसा नाही, 10,000 प्रति. मी म्हटलं साहेब, तर म्हणजे कमी आहेत काय? मला मी 2 खोलीत राहत होतो, त्या ठेवायच्या कुठे हा प्रश्न होता, म्हणून अहो साहेब असं मी म्हटलेलो की आता एवढ्या घेऊ कुठे प्रति 10,000 प्रति. तर त्यावेळेला मी त्यांना सांगितलं नाही, म्हणजे जास्त होता, तेवढी काही गरज नाही. त्यावेळेला शरदकुमार शहा साहेबांनी हे या पुस्तकाच्या 2,000 प्रति मला छापून दिलेल्या आहे. तर म्हणजे या प्रश्नाचे आणखी उत्तर द्यायला खरं म्हणजे यातच गरजेचं आहे. असे कितीतरी पुस्तकांच्या बाबतीमध्ये झालेले आहे. DY साहेबांच्या पुस्तकांच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच. आता यांना अरिझोना युनिव्हर्सिटीची डिलीट मिळालेली होती. मी पोहाळ्याला कॅम्पला होतो आणि NSS कॅम्पमध्ये सहज मी विचारलं की पेपर यायचे, पेपर वाचण्याचं वेळ मला. त्यावेळेला आमचे दिलीप साळोखे म्हणून मराठीचे प्राध्यापक, त्यांचं ते गाव. मी म्हटलं दिलीपराव हे कोण आहे? तर म्हणजे का हो, पेपरला आलेले फोटो आणि बातमी दाखवली. अहो म्हटलं यांचा आपण गौरव ग्रंथ काढूया. म्हणजे काय सांगताय? काढूया म्हटलं, तुम्ही मराठीचे प्राध्यापक आहात, माझं इकॉनॉमिक्स आहे, तुम्हाला जरा बरोबर भेटलं तर ते मान्यता देतील. फक्त एवढं सांगा की यांच्यापर्यंत जायचं कसं, ते कोण आहे, कुठं असतात वगैरे, कारण मला काहीच माहित नव्हतं. मी सांगितलं ते म्हणजे काळजी करू नका. ते सायन्सला शिकवायला होते, ज्युनियरला मराठी शिकवायला. आणि बंटी पाटील त्यावेळेला 11वी सायन्सला होते. ते म्हणजे त्यांचे चिरंजीव आपल्याकडे आहेत, सतीश पाटील नावाचे, आणि आपण पोहोचू शकतो त्यांच्याकडे. त्यांनी परत मग बंटी पाटलांना सांगितले की असं आम्ही करायला तयार आहे. बंटी पाटील पहिल्यांदा आम्हाला दोघांना कॉलेजमध्ये लगेच भेटले. मला म्हटले सर दादांना मी सांगतो, DY दादांना, आणि आपण भेटूया. त्यानंतर 5-6 महिन्यानंतर आम्हाला दादाने वेळ दिली, आम्ही गेलो. आणि मग याचीही तशाच प्रकारची कार्य आहे. मी परवा मामांना बोललो होतो या पुस्तकाचे कसा पुस्तक घडलं वगैरे. हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. फारसं आम्ही काही त्यामध्ये हे नाही केलेलं नाही. मी फक्त हे सगळं साहित्य गोळा केलं. या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे, कारण म्हणजे परत प्रश्न येईल तो, पण एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाच्या 200 प्रति मॉरिशस मध्ये आहेत. 200 प्रति. कारण शिलाबाई बापू त्यावेळेच्या ज्या मंत्री होत्या त्यांचा लेख या पुस्तकामध्ये, मॉरिशसचे 2-3 मंत्री आहेत, त्यांचा इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये असे लेख आहेत. असे अनेक पुस्तकाच्या संदर्भामध्ये दुसरं एक पुस्तक अशा प्रकारचं आहे, कारण काहींना आपण कसं करायचं, काय करायचं हा एक प्रश्न असतो. हे एक आमचं पुस्तक आहे की जे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रस्तावना मी गोळा केल्या. चव्हाण साहेबांनी ज्या ज्या पुस्तकांना प्रस्तावना लिहिलेल्या आहेत, हिंदी, मराठी, इंग्रजी, त्या सर्व प्रस्तावना मी गोळा केल्या. आणि अजय पुस्तकालयाच्या अनिल कुमार मेहता साहेबांना आम्ही भेटलो. विशेष म्हणजे आमच्या आयुष्यातलं हे पहिलं पुस्तक असं आहे. आणि जयसिंगराव पवार सर आणि SM पवार सरांनी, की जे आमचे भाऊबंद आहेत, जवळचे नातलग आहेत आणि पालक आहेत माझे, त्यांनी माझं आणि दिनकरचं कौतुक केलं की अनिल कुमार मेहता साहेबांनी आम्हाला याचं मानधन दिलेलं होतं. आणि लेखी बॉन्ड आहेत आमच्याकडे की तुम्हाला या पुस्तकाचं एवढं मानधन दिलं जाईल वगैरे. आणि कराडला शरद पवार साहेबांच्या हस्ते याचं प्रकाशन झालेलं होतं. काही पुस्तकं आम्ही स्वतः प्रकाशित केलेली आहेत, मात्र बरीचशीच पुस्तकं ही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशित केलेली आहेत. आणि ज्यांच्याविषयी पुस्तकं झालेली आहेत त्यांच्या वारसाने किंवा त्यांनी ती प्रकाशित केलेली आहे. सर, आपल्या प्रकाशनाचं नाव राज प्रकाशन असं आहे. ते नाव एका विशिष्ट हेतूने ठेवलं गेलं आहे का? तर त्या प्रकाशनाची सुरुवात कशी झाली? आमच्या महाविद्यालयामध्ये शिराळ्याजवळचे एक गाव, काय आता ते बहुतेक आंबी वगैरे असं काहीतरी गाव आहे, त्या गावचे प्रकाश जाधव नावाचा एक विद्यार्थी NSS ला होता. FYला आला. मला म्हटला सर शिराळ्याच्या नागपंचमी विषयी मी एक लेख लिहितो, तो कुठेतरी छापला पाहिजे. तो मी समाजमध्ये सांगितलं, समाजमध्ये छापून आला. त्यानंतर SYला आल्यानंतर सर शिराळ्याच्या नागपंचमीला आमचा इथं कार्यक्रम असतो, मी लेख लिहिलाय, मला यावर्षी पण आला पाहिजे. परत एका दैनिकाला मी विनंती केली. आणि नंतर मी प्रकाशला वेळ म्हणजे प्रकाश असं कर
की शिराळ्याच्या नागपंचमीविषयी पुस्तकच आपण प्रकाशित करूया. मला वाटतं कुठलं काय करतो याला काही शक्य होणार नाही. तो बिचारा इतका राबला आणि त्यानं ते सगळं शिराळ्याच्या नागपंचमीचे 64 पानाचं बाळ माझ्याकडे आणून दिलं. फोटो सह सगळे फोटो वगैरे कलेक्ट केले. आता मला प्रश्न पडला की माझं की कुणाला सांगायचं की हे प्रकाशन करा. 84 चीच ही घटना होती. मग त्यावेळेला मी असं ठरलं की आपल्या एका विद्यार्थ्याचं पुस्तक आपण प्रकाशित करायचं. आणि त्यावेळेला मी केवळ प्रकाश जाधव नावाच्या एका विद्यार्थ्याचं, तो ज्यावेळेला TYPA ला गेला त्यावेळेला NSSचा माझ्या एकोणापेक्षा तो नव्हता पण NSSचा विद्यार्थी, त्याचं पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आपण प्रकाशन व्यवसाय सुरू करायचा. आणि त्यावेळेला आम्ही तो प्रकाशन व्यवसाय सुरू केला. आमच्या कन्येचं नाव त्याला दिलेलं आहे, राजकुवर असं जे आहे ते राज प्रकाशन असं नाव दिलेलं आहे. आताच त्यामध्ये ऍड करतो मी की विजय चोरमारे जे आता आघाडीवरती पत्रकार आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांचंही पहिलं पुस्तक पापण्यांच्या प्रदेशात नावाचा काव्यसंग्रह ही आमच्या राजप्रकाशनतर्फे तो विद्यार्थी असताना आम्ही प्रकाशित केलेला आहे. आता महावीर महाविद्यालयामध्ये प्राचार्य जे आहेत राजेंद्र लोखंडे, ते MA असताना त्यांनी कविता संग्रह लिहिला होता, हिरवी बोली नावाचा, गावाकडच्या कविता, तेही आमच्या या राजप्रकाशनतर्फे आम्ही प्रकाशित केलेले आहे. सर, आपल्या लेखनामध्ये विविधता दिसून येते, त्यामुळे तुम्ही वाचन चिंतन म्हणून प्रचंड केलेले आहे हे दिसून येत आहे. आताच आपण प्रकाशनाच्या संदर्भात सांगत असताना कामगार विश्व या पुस्तकाबद्दल आपण सांगितलं, तरी सुद्धा मी पुन्हा एकदा आपल्यास विनंती करतो की या पुस्तकाबद्दल आपण थोडी जादा माहिती आम्हाला सांगा. आणि मला साहेब तसं मला महाविद्यालयाच्या सहकार्यांचं अतिशय चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. डॉक्टर रमेश जाधव सर, आमचे प्रचंड वाद होते आणि कोर्टात आम्ही गेलेलो होतो, म्हणजे दोघांचे आमचे हे वेगळे, पण माझे ते गुरु आहेत लेखनात. आज ही पुस्तक प्रकाशित ज्यावेळेला माझं परवा झालं त्यावेळेला आपल्यातले मामा होते, मामाने पाहिलेलं आहे की जाधव सरांनी स्टेजवरती येऊन मला शाळा अर्पण केली, पुस्तक त्यांचं नवीन आलेली भेट दिलं. पण आमचा वाद होता एका विशिष्ट गोष्टीसाठी, आपल्या आम्ही कोर्टात एकमेकाच्या विरोधात गेलेलो. या जाधव सरांनी मला सांगितलं की जे की तुम्हाला वाचनाची खूप आवड आहे आणि तुम्ही असं करा, म्हणजे ते ताराबाई रोडला राहतात, आमच्या घराजवळ तिथं म्हणजे जुनी पुस्तकं मिळतात, म्हणजे जुन्या पुस्तकाचे स्टॉल आहे, तर तिथं तुम्ही अधूनमधून जात जा आणि पुस्तकं तुम्हाला तिथं चांगली मिळतील, तुम्हाला वाचनाचा छंद आहे, आवड आहे. मी असंच एकदा सरांच्या इथे गेलो आणि मला शंकर रामचंद्र मोडक यांचं अर्थशास्त्र नावाचं एक पुस्तक मिळालं. आता ते पुस्तक भले मोठे, एवढं मोठं पुस्तक, जुनं पुस्तक, 5 रुपयाला ते पुस्तक मिळालं. ते म्हणजे बार्गेनिंग करायचं, ते सांगतात किंमत जास्त, आपण कमीला मागायचं. आणि मी ते जुनं पुस्तक घेऊन आलो. अर्थशास्त्राचा विद्यार्थी प्राध्यापक, आता आम्ही लागले की अर्थशास्त्राचं पुस्तक आपल्याकडे असावं आणि जुनं चांगलं मोठं दिसतंय. मग अधूनमधून ते चालत राहिलं पुस्तक. त्यामध्ये एक टॉपिक होता की महात्मा गांधीजींचे अर्थशास्त्र. मला तो टॉपिक मी सतत मला ते बघत राहिलो आणि मग एकदा ठरवलं की आता या टॉपिकवरती आपण एक भाषण तयार करायचं आणि ते आकाशवाणीला पाठवायचं. 1986 ची ही गोष्ट. मी त्याच्यावरती पहिल्यांदा अगोदर एक लेख लिहिला आणि तो पुढारीला घेऊन गेलो. पुढारीला घेऊन गेल्यानंतर पुढारीला जे संपादक त्या दुसरे असतात कार्यक्रम संपादक, ते म्हणजे नाही म्हणजे एवढं बोजलं म्हणजे तसा वाचक आपल्या पुढारीचं नाही म्हणजे, हे असं तात्विक नाही चालत म्हणजे, आपल्याला साधं सोपं असलं पाहिजे. मग मी आता लिहिलेलं करायचं काय म्हणून ते आकाशवाणीला पाठवलं. मला आकाशवाणीचं एक 2 महिने अगोदर पाठवलं होतं, ऑक्टोबर 2 ऑक्टोबरला येऊ म्हणून. बरोबर 2 ऑक्टोबरच्या अगोदर 15 दिवस एक पत्र आलं आणि 2 ऑक्टोबर गांधी जयंतीसाठी आपलं हे भाषण सिलेक्ट झालेलं आहे आणि रेकॉर्डिंग अमक्या तारखेला आहे. 15 दिवस त्यांनी पत्र पाठवलं, 4 दिवस अगोदर सांगितलं की रेकॉर्डिंगला आपण यावं. आणि विशेष म्हणजे त्या आकाशवाणीच्या आता 450-500 रुपये मानधन आहे 10 मिनिटासाठी, पण त्यावेळेला 146 रुपये मानधन ते दिलं जाईल असं त्या पत्रामध्ये. म्हणजे 5 रुपयाचं पुस्तक घेतलेलं होतं आणि 146 रुपये मानधन आकाशवाणीकडून मिळालेलं होतं. ती माझी यासाठी सुरुवात झाली. आणि आकाशवाणी गेल्यानंतर मी सांगलीला स्कूटर घेऊन गेलो होतो. ते सगळे जेवढे त्या कार्यालयामध्ये, हा माझा एक वाईट चांगला गुण मला माहित नाही,
पण कार्यालयामध्ये जेवढे लोक होते प्रत्येकाला मी भेटलो रेकॉर्डिंग झाल्यानंतर. माझी ओळख सांगायची, त्यांचं नाव विचारायचं वगैरे. आणि मग त्यातून आकाशवाणीशी माझं नातं झालं. आणि मग त्यावेळेच्या साहेबांनी वगैरे मला इतके विषय दिले की केवळ कामगार विश्व या सदरामध्ये माझी जवळजवळ 45 भाषणं या आकाशवाणीच्या याच्यामध्ये झालेली होती. 3-4 वर्ष मी सतत या विषयावरती बोलत होतो. आणि त्यानंतरच मग हे जे पुस्तक आहे की ज्यामध्ये केवळ कामगारांच्या संदर्भातली मी जी भाषणं दिलेली आहेत ती सर्व भाषणं या पुस्तकामध्ये आहे. ज्याला नाव मी त्यावेळेला कामगार विश्व जे सदर होतं त्या सदराचंच नाव या ठिकाणी दिले. तर एकंदरीत तुम्ही जे तुमचे विचार मांडलेले आहेत, तर एकूण 27 पुस्तकं जी लिहिलेली आहेत तुम्ही, ही पुस्तकं लिहित असताना वेगवेगळे विषय करून पुस्तकं लिहिलेली आहेत. आता यामध्ये मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की या सर्वांच्या मध्ये तुमचे सर्वात आवडते पुस्तक कोणते आहे आणि ते कोणत्या कारणामुळे? म्हणजे हा प्रश्न तसा अवघड आहे, कारण मी सातत्यानं सांगत असतो ज्यांच्याकडून पुस्तकं प्रकाशित केली जातात त्यांचं मी पत्राद्वारे अभिनंदन करतो आणि त्यांना सांगत असतो आपलं पुस्तक म्हणजे आपलं अपत्य आहे. अर्थशास्त्राचा मी विद्यार्थी आहे आणि लोकसंख्या नियंत्रणाविषयी सातत्याने बोलत राहतो, लिहित राहतो. पण ती अपत्य वाढवायची नाहीत असा जरी कायदा असला तर या अपत्यांच्या बाबतीत मात्र बंधन नाही असं मी सातत्याने सांगत असतो. ही आपली जेवढी जास्त अपत्य होतील तेवढी आपली श्रीमंती असं मानलं जातं. आणि म्हणून ही सर्व माझी अपत्य आहेत. यातलं चांगलं वाईट सांगणं तसं खूप अवघड आहे. मात्र अर्थात हे पुस्तक मला तशा अर्थानं खूप भावतंय याचा एवढ्यासाठीच की त्या अर्थानं मला खूप काही दिलेलं आहे. एक तर जसं आमचा वर्गमित्रच विश्वास पाटील पानिपतकर, त्याला पानिपतकार असं ज्या पुस्तकानं दिलं, मला अर्थायनकार अशा अर्थाने की या पुस्तकाला भारताचे पहिले अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांचा नावाचा पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे मिळाला. आणि त्यामुळे या पुस्तकाविषयी मला सर्वाधिक आवडीचं असं मी मानतो. दुसरं असं की भारतीय विद्यापीठाचे कुलगुरू आमचे मित्र शिवाजीराव कदम साहेब, ज्यावेळेला मी पहिल्यांदा पुस्तक त्यांना हे भेट दिलं त्यावेळेला त्यांच्या बंगल्यावरती होतं, आमचं चहा पाणी चालू त्यावेळेला चाललं आणि मला म्हणले अरे माझ्यासाठी खूप महत्वाचं पुस्तक आहे, म्हणजे चांगलं पुस्तक दिलं, यातले विषय वेगवेगळे भाषणाला मला अतिशय चांगले आहेत, म्हणजे चांगलं पुस्तक एक दिलं म्हणून माझं कौतुक केलं. आणि भारतीय विद्यापीठातर्फे त्याच्या 200 प्रतिही घेतल्या की म्हणजे प्रत्येकाला खरं मी सांगतो की हे वाचा अशा अर्थात, म्हणजे एकतर शासनाचा पुरस्कार, अशा लोकांच्याकडून त्या पुस्तकाचं कौतुक. त्यामुळे तसं सर्वाधिक आवडणार आणि विविधता आहे त्या विषयामध्ये. अर्थामध्ये विविधता आहे, अनेक विषय त्यामध्ये हाताळले गेलेले आहेत आणि म्हणून मला ते पुस्तक माझ्या दृष्टिकोनातून अधिक भावतं किंवा आवडीचं आहे असं मला वाटतं. पुस्तकाविषयी या ठिकाणी तुम्ही आवड निवड सांगितली, त्यामध्ये एक आवर्जून उल्लेख केला की अपत्य. आता लोकांना जे अपत्य होत असतात त्यामध्ये प्रत्येक अपत्याचा नावाचा समारोप केला जात असतो. तर हे पुस्तक तुम्ही लिहिल्यानंतर पुस्तकाचा जो प्रकाशन समारंभ आहे तो प्रत्येक पुस्तकाचा प्रकाशन समारंभ तुम्ही केला का? त्यामध्ये प्रामुख्यानं मी नवदुर्गा हे पुस्तक ते लिहिलेलं आहे मॅडम, त्या प्रकाशन सोहळ्यासाठी मी उपस्थित होतो. मधुरिमा छत्रपती त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या प्रकाशन होते, तो एक योगायोग होता. पण या प्रत्येक पुस्तकाचं जे प्रकाशन आहे, प्रकाशन समारंभ आहे, तो समारंभ तुम्ही घेतला का? प्रत्येक पुस्तकाचा प्रकाशन समारंभ झालेला आहे आणि छोट्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आमचं जे पहिलं पुस्तक होतं तांबडकाका स्मारक ग्रंथ, मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झाले. त्याच वर्षी आलेलं माझं जे दुसरं पुस्तक गोष्टीरूप यशवंतराव चव्हाण, ज्यांची जन्मशताब्दी आपण साजरी केली कोल्हापूरमध्ये, ते श्रीपतराव गोंधळे दादा यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन झाले. जे आता सांगितले की यशवंतराव चव्हाण प्रस्तावनाकार, या पुस्तकाचं प्रकाशन कराडमध्ये आणि शरदराव पवार यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं आहे. अनेक पुस्तकांचं प्रकाशन
छोट्या मोठ्या समारंभामध्ये केलेलं आहे. या पुस्तकाचं प्रकाशन त्यावेळेला कुलगुरू पवार साहेब होते, के बी पवार साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. जवळजवळ सर्व पुस्तकांच्यासाठी म्हणून या ठिकाणी प्रकाशन समारंभ आयोजन केलेलं होतं. सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं श्री शिवाजी महाराज बोर्डिंगमध्ये आणि कोल्हापूरच्या भूमीत आल्यामुळे जयसिंगराव पवार साहेबांच्या सानिध्यात असल्यामुळे कोल्हापूरच्या राजघराण्याविषयी प्रचंड आत्मीयता, सुदैवानं राजघराण्यातील दोन्ही युवराज आमच्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते, त्यामुळे वेगळ्या प्रकारचे ऋणानुबंध निर्माण झाले. आतापर्यंतच्या पुस्तकामध्ये इथंच आपण पाहिलेलं होतं, छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते आपण एका पुस्तकाचं प्रकाशन केलेलं होतं की ज्यामध्ये तुमचा सर्वांचा सहभाग आहे. आपल्यापैकी काही जण आले होते. शाहू स्मारकमध्ये राजर्षी शाहूंची अर्थनीती या पुस्तकाचं प्रकाशन युवराज संभाजीराज यांच्या हस्ते केलेलं होतं. काल परवा जे पुस्तक एक प्रकाशित झालं, मामा होते, आपल्यापैकी काही जण होते, बंटी साहेबांच्या हस्ते प्रकाशित झालेलं होतं. अनेक पुस्तकांच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री पदावरती असताना एका पुस्तकाचं प्रकाशन चव्हाण साहेब यांच्या हस्ते झालेलं होतं आणि दुसरं एक पुस्तक प्रकाशन आपल्यातले काही प्राध्यापक त्यावेळेला होते, वाशी या गावामध्ये झालेलं होते. त्यामुळे चव्हाण साहेबांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं होतं. माजी मुख्यमंत्री या साहित्यिकांच्या हस्ते झालेलं आहे. नलगे सरांच्या हस्ते काही पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. अर्थशास्त्रज्ञांच्या हस्ते झालेलं आहे. अर्थायन पुस्तक पडोशी सरांच्या हस्ते झालेलं आहे की जे गोवा युनिव्हर्सिटीला अर्थशास्त्र विभाग प्रमुख आणि गोवा नियोजन मंडळाचे सदस्य यांच्या हस्ते झालेले. असे अनेक पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे. इथे याच व्यासपीठावरती एका पुस्तकाचं की जे दुसऱ्या प्रकाशकाने माझं पुस्तक जे प्रकाशित केलेलं आहे ते आपल्या संस्थेचे सचिव मामांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशित केले होते. छोट्या मोठ्या प्रमाणात का असेना परंतु प्रकाशन केलेले आहे. कारण जसं आपण म्हणतो की नामकरण त्या पद्धतीनं या पुस्तक आपल्या बाजारात आलेलं आहे किंवा प्रकाशित झालेलं आहे, हे 4 लोकांपर्यंत जावं यासाठी म्हणून त्याचा छोटा मोठा का असेना मी प्रकाशन समारंभ केलेला आहे. अगदी काहींचा अतिशय मोठ्या प्रमाणात केलेला आहे. विक्टर पॅलेसला एका पुस्तकाचं भारत वयवर्ष 60 या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन शिवाजीराव कदम कुलगुरू यांच्या हस्तेच आणि त्यावेळेला प्रकुलगुरू म्हणून आमचे गुरु डांगे सर शिवाजी विद्यापीठला होते, त्यांच्या हस्ते या ठिकाणी विक्टर पॅलेसमध्ये त्या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या लोकांच्या हस्ते, मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झालेलं आहे. एकूण पुस्तकापैकी किती पुस्तकांना पुरस्कार मिळाले? कारण लेखकाच्या दृष्टिकोनातून पुरस्कार हा महत्वाचा भाग असतो. कारण लिहिलेल्या एकंदरीत गोष्टीचं गौरव होणं हे फार महत्वाचं असतं. त्या अनुषंगानं आपली जी पुस्तकं लिहिलेली आहेत त्यापैकी किती पुस्तकांचा गौरव करण्यात आला किंवा त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत आणि ते कोणाकडून मिळाले? एकूण आता जे 10 पुस्तकं आहे, 10 पुस्तकांना एकूण पुस्तकांपैकी 10 पुस्तकांना जे साहित्यविषयक पुरस्कार असतात ते पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये मगाशी उल्लेख केला अर्थायन पुस्तकाला महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा सिंह पुरस्कार मिळालेलाच आहे. त्याचबरोबर चंद्रकुमार नलगे सरांच्या नावे जे उजळाईवाडीला या ठिकाणी एक ग्रंथालय चालवलं जातं, त्या ग्रंथालयातर्फे अर्थायनलाही त्या अगोदरच पुरस्कार त्यांनी दिलेला होता आणि इतर 3 पुस्तकांना त्या ग्रंथालयातर्फे मिळाले. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा जी दमसा या नावानं ओळखली जाते, त्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फेही 2 पुस्तकांना पुरस्कार आणि एका पुस्तकाला तर त्यांचं अलीकडे निधन झाल्यानंतर मला खूप त्यावेळेला मी ते फोटो काढून पाहिलेले होते. पुष्पा भावे अशा दिग्गज विदुषीच्या हस्ते मला त्या पुस्तकाला पुरस्कार दमसाचा मिळालेला होता. अनेक छोटे मोठे मी मगाशी जे सांगितलं की हे कामगार विश्व या पुस्तकाला मला पहिल्यांदा पुरस्कार ग्रंथोद्योजक मंडळ इचलकरंजीला आहे त्यांचा मिळालेला आणि तो पहिला पुरस्कार मला इतका अप्रूप त्याचं वाटलेलं होतं की पुस्तकाला पुरस्कार मिळतो आणि त्यांनी त्यावेळेला रोख रक्कम आणि
प्रशस्तीपत्र वगैरे अशा प्रकारची ती एक पुरस्काराची होती. दुसरं एक पुस्तक आहे की ज्या पुस्तकाला औरंगाबाद मधून एक उद्योजक गौरव. आता हा प्रकार असा आहे की मी डोळसपणे समाजामध्ये वावरत असतो. कोल्हापूरमध्ये जे अनेक उद्योजक आहेत त्या उद्योजकांचा इतिहास गोळा करण्याचं, त्यांचं चरित्र माहिती करून घेण्याचं मी प्रयत्न केला. आणि माझ्या अपेक्षा अशी होती की आपण हे आकाशवाणीवरती द्यायचं, म्हणून मी 10-11 लोकांचं त्या ठिकाणी असं थोडक्यामध्ये लिहिलेलं होतं. आकाशवाणीला जेवढं पाहिजे असते तेवढंच. आणि आकाशवाणीकडे गेलो, त्यांनी काही फारसा त्यावेळेला प्रतिसाद दिला नाही, कोल्हापूर आकाशवाणीला. मग आता याचं करायचं काय? मग चला त्यातले 9 एकत्र केले आणि एक वेगळं शीर्षक त्याला असलं पाहिजे, म्हणून उद्योजकतेतील नवरत्ने असं एक पुस्तक या ठिकाणी प्रकाशित केलं. ज्यामध्ये पहिले महात्मा मिस्त्री पासून ते महात्मा करजगार इथपर्यंतचे ते असे, माधवराव बुधले इथपर्यंतचे असे ते 9 लोक मी घेतलेले आहेत की जुने ज्यांनी कोल्हापूरच्या उद्योग विश्वासाचा पाया रचलेला आहे अशा प्रकारचे. या पुस्तकाला औरंगाबाद मधून शासनाचं जे MCED जे आहे त्यांच्यातर्फे हे पुरस्कार मिळालेला होता की जे UM पठाण साहेबांच्या हस्ते तो पुरस्कार मिळाला. आणि पठाण साहेबांनी त्यावेळेला मला, मी नमस्कार केल्यानंतर पाठीवर थाप मारली आणि सांगितलं, अरे तुम्हाला ओळखतो म्हणजे मी म्हटलं सर कसं काय? तर पुढारीमध्ये तुमचं मी लेखन वाचत असतो. पुढारीला बहारमध्ये मी सातत्याने लिहित होतो त्यावेळेला. म्हणजे हा जो आपल्याला मिळालेला एक पुरस्कार किंवा शाबासकी असते ते वेगळ्या प्रकारची ऊर्जा देऊन जाते. तशा प्रकारे एक 10 पुस्तकांना पुरस्कार मिळालेले आहेत. मग राज्य पातळीवरचे आहेत किंवा मग जिल्हा पातळीवरचे आहेत. विविध विषयावरती लेखन करत असताना आपल्याला विविध प्रसंगातून जावं लागत असतं. या प्रसंगातून जात असताना सुद्धा लेखनाची एक वैचारिक मानसिक बैठक असावी लागते आणि ती निश्चितपणे आपल्या लिखाणामधून दिसून येत आहे. तरी सुद्धा सर हे सर्व विविध विषय आपणास सुचले कसे? मी मगाशी सांगितलं तसं न्यू कॉलेजमध्ये आम्ही ज्ञानदान करायचं, त्याचबरोबर स्वतःही ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न सातत्याने केला. वेगवेगळे विषय माहिती करून घेणे हा त्यामधला सर्वात महत्वाचा आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिक्षणाविषयीची एक अतिशय चांगली व्याख्या सांगितलेली आहे. चव्हाण साहेब असे म्हणतात त्या व्याख्येमध्ये, शॉर्टमध्ये ते सांगतो की शिक्षण मी अशा गोष्टीला मानतो की जे त्या व्यक्तीला स्वतःच्या सभोवताली काय चाललेलं आहे याचा आकलन करून देते आणि स्वतःच्या सभोवताली जे चाललेलं आहे त्याचा स्वतःसाठी आणि इतरांसाठी कशा पद्धतीचा उपयोग करायचा याचं जे ज्ञान देते त्याला शिक्षण मी मानतो, असं चव्हाण साहेबांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे. विस्तृत त्यांनी सांगितलेलं आहे. मी शॉर्टमध्ये सांगितलं. मी नेमकं म्हटलं की आपण मग शिक्षित झालो म्हणजे काय झालं? आपल्या सभोवताली जे घडतेलं आहे त्याचा अर्थ, अन्वयार्थ, मतितार्थ आपल्याला कळाला पाहिजे, आपल्याला कळाला पाहिजे आणि आपल्याला तो दुसऱ्यालाही समजावून सांगता आला पाहिजे. आणि म्हणून मी यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय घेतले, अगदी वेगवेगळ्या प्रकारचे विषय. आता या प्रकारचा एक विषय चिंतन नावाचं या ठिकाणी एक पुस्तक आहे. तर म्हणजे तुमच्यापैकी अनेकांना वाटेल की हा काय प्रकार आहे, कारण आकाशवाणीमध्ये चिंतन ही एक गोष्ट आहे. मी ही गोष्ट एवढ्यासाठी सांगतो की मला डॉक्टर MK कांबळे सरांनी किंवा लाल सरांनी, रावल सरांनी याविषयी सांगत असताना सांगितलं की सर आम्ही यातून काहीतरी बोध घ्यावा, शिकावं, यासाठी म्हणून तुम्हाला आम्ही या अनुषंगाने बोलवतो. आपण कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं सुसंस्कारपणाचं एक लक्षण असतं. आम्ही बोर्डिंगमध्ये प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगला असताना मी त्यावेळेला युनिव्हर्सिटीमध्ये दुसरा आलेलो होतो आणि त्यामुळे मला रिसिप्ट मिळाली पहिल्या वर्षी. इंग्लिश मीडियम मध्ये MA करायचं, मेरिट होतं ते एकदम खाली आलं. आणि मग आता दुसऱ्या वर्षी BAच्या मार्क्सवरती MA फर्स्टला मिळालं बोर्डिंगच्या पहिल्या वर्षाला. आता MA फर्स्टचे मार्क्स कमी आले एकदम. आता बोर्डिंग मध्ये प्रिसिप्ट कशी मिळणार? प्रिसिप्ट मिळणं अवघड होतं, कारण मोफत शिकायला अगदी 15 रुपये फक्त मेंटेनन्स म्हणून महिन्याला आमचं असायचं, राहण्याचं सगळा खर्च 15 रुपये आम्ही फी भरायचं. मग आम्हाला प्रश्न पडला की आता आपण काय करायचं? मग
सकाराम बापू यांच्याकडे आम्ही गेलो, कराडे साहेबांच्याकडे, आणि त्यांना सांगितलं बापू असं असं आहे, आमची ओळख सांगितली. म्हणजे अरे माझ्याकडून हा प्रश्न निघणार नाही, तुम्हाला एक आयडिया देतो म्हणते. आपल्याच कॉलेजचे, न्यू कॉलेजचे कनबरकर साहेब कुलगुरू झालेले आहेत, त्यांचं शिफारस पत्र घेऊन आम्ही. आता दिनकर न्यू कॉलेजला असल्यामुळे थोडीशी ओळख होती कनबरकर साहेबांची, आणि आम्ही एक अर्ज लिहिला आणि कनबरकर साहेबांच्याकडे आम्ही गेलो. कनबरकर साहेबांनी हे सगळं आमचं ऐकून घेतलं आणि अर्जाच्या त्या समास असतो त्या समासामध्ये एक 5-6 शब्द लिहिले. ग्रामीण भागातले होतकरू, धडपडणारे आणि हुशार मुलं आहेत यांना फ्री सीट मिळावी, आणि कनबरकर सरांनी सही केली. आम्ही तो अर्ज घेतला आणि बोर्डिंगमध्ये दिला. आम्हाला परत फ्री सीट मिळाली पुढचे 1 वर्ष. आता फ्री सीट मिळाल्यानंतर या माणसाचे उपकार आपण विसरायचं नाही, याच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. 3 वर्ष सर कुलगुरू होते. फ्री सीट मिळाल्यानंतर एका महिन्यात मी आणि दिनकरने विचार केला की कुलगुरू साहेबांच्यासाठी आपण काहीतरी करायचं. आणि मग आम्ही असं ठरवलं की कुलगुरू साहेबांची जेवढी भाषणं कुलगुरू पदावरून होणार आहे, त्यांनी जेवढं लेखन केलेलं आहे, त्यांनी जेवढ्या मुलाखती त्या पदावर देणार आहेत, जे टाकलेले आहे, त्या सर्वांचं आपण संकलन करायचं आणि त्याचं पुस्तक काढायचं. मग त्यावेळेला अभय कुमार साळुंके, आमदार बाबुराव धारवाडे साहेब वगैरे, साबळे सर, बी साबळे वगैरे अशांची एक मोठी कमिटी केली आहे, रमेश जाधव सर वगैरे यांची, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि दिनकर पाटील यांनी ते संपादन केलं. आणि कुलगुरू पदावरून कनबरकर साहेबांनी दिलेल्या मुलाखती, लिहिलेले लेख आणि त्यांचे एकूण भाषण संपूर्ण विद्यापीठाच्या कक्षेमध्ये जिथं जिथं त्यांनी भाषण केले, आणि बेळगाव त्यांचं जवळच असल्यामुळे बेळगावला त्यांचं भाषण झालं. त्यामुळे सर्व भाषणं आम्ही ती गोळा केली. काही ठिकाणी आम्ही स्वतः गेलो, त्याला रेकॉर्ड असायचा, टेप रेकॉर्ड वगैरे, टेप केली भाषण सगळं ती लिहून काढली, त्यांना दाखवली, आणि त्यातूनच हे चिंतन नावाचा एक झालेला आहे. सर, कोणत्याही लेखकाचे विचार जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचायचे असतील किंवा विविध भाषिकांच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर ते पुस्तक भाषांतरित होणं अत्यंत गरजेचे असतं. जसं मराठी साहित्यामध्ये आपण पाहिले की भालचंद्र नेमाडे सरांची हिंदू कादंबरी असेल किंवा पानिपतकार विश्वास पाटील सरांची पानिपतकार कादंबरी, पानिपत कादंबरी असेल, ह्या भाषांतरित केल्यामुळे विविध लोकांच्यापर्यंत पोहोचल्या. आपले असे पुस्तकं काही भाषांतरित इतर भाषांमध्ये झालेली आहेत का? मला मी सांगितलं तसं 2 गोष्टी आहेत. हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाच्या संदर्भामध्ये एकतर पहिल्यांदाच हे पुस्तक मॉरिशसला चिलाबाई बापू यांच्यामध्ये मॉरिशसला 200 प्रती त्यांनी घेतल्या तिथल्या संस्थांना, कारण तिथं मराठी जाणणारे खूप लोक आहेत. आणि ज्यावेळेला डी.वाय. दादा राज्यपाल झाले, त्रिपुराला राज्यपाल होते, त्यावेळेला मला मुंबईवरून एक फोन आला आणि म्हटले सर तुम्हाला भेटायचं आहे, कधी भेटू शकाल, कुठे भेटू शकाल वगैरे. म्हटलं काम काय आहे? तर आपण जे डी.वाय. दादांचं पुस्तक काढलेलं आहे ज्ञानदीप, त्याचं आम्ही हिंदी ट्रान्सलेशन करणार आहे, आणि त्यांना भेटायला जे जे लोक येतात राज्यपाल म्हणून राजभवनामध्ये, त्या सर्व लोकांना आम्ही ती परत भेट देणार आहोत. म्हणून आम्ही तिथल्या त्या मुंबईच्या एका व्यक्तीचा फोन आलेला होता, प्रकाशक असणारे, आणि त्यावेळेला या पुस्तकाचं हिंदीमध्ये प्रकाशन झालेलं आहे. हे जे पुस्तक आहे उद्योजकतेतील नवरत्ने, या पुस्तकाला पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर पुरस्कार तर मिळालेच, परंतु ज्यावेळेला प्रकाशन झाले त्यावेळेला कॅमलचे दांडेकर उद्योजक, दांडेकरांच्या हस्ते उद्योगनगरमध्ये त्या हॉलमध्ये, इंजिनिअरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले. 1999 वगैरे असं साल आहे या पुस्तकाच्या प्रकाशनाचं. 99, 18 मार्च 99, 18 मार्च 1999 या दरम्यान पुस्तक प्रकाशित झालं. आणि त्या कार्यक्रमाला देसावळे नावाची एक व्यक्ती आलेली. त्यांनी मला कार्यक्रम संपल्या भेटले आणि मला म्हटले सर तुमचं पुस्तक आम्हाला नेटवर पाहिजे आहे. माझा मुलगा अमेरिकेत असतो आणि त्याचं इंटरनेट आहे आणि त्याला कोल्हापुरातील उद्योजकांची माहिती नेटवरती टाकायची आहे आणि मी ती शोधत होतो, तुम्ही मला पुस्तक द्यावं. मला नेट म्हणजे काय माहित नव्हतं. मी त्यांना सांगितलं मी न्यू कॉलेजला आहे, जवळ म्हणजे आता त्या ह्याच्यातून समजलं तर उद्या आपण न्यू कॉलेजमध्ये या, येताना मात्र एक पत्र घेऊन या म्हटलं, तुम्हाला कशासाठी पुस्तक पाहिजे. आणि मग ते पत्र घेऊन आल्यानंतर त्यांना स्टाफ रूममध्ये बसवलं, ते बघितलं वगैरे पत्र. 1-2 मिनिट थांबा म्हटलं आलोच म्हणून.
माझा पिरियड आहे आणि विद्यार्थ्यांना सांगून आलो, असं करून गेलो. आणि आमच्याकडे एक क्लार्क अशोक पाटील नावाचे आहे, मॅडमला माहिती असेल ते. अशोक पाटलांच्याकडे गेलो. अशोक पाटील ह्यातले तज्ज्ञ इंटरनेट वगैरे, कारण त्यावेळेला हे असं नव्हतं एवढं मोबाईल काय. मी अशोक पाटील म्हणजे हे पत्र आहे, याच्यात WWW म्हणजे काय म्हणजे याचा अर्थ काय, लॉंग फॉर्म काय म्हणजे अशोक. मग त्यांनी मला तो सांगितला आणि मला म्हणजे सर ही चांगली संधी आहे, तुम्ही नशीबवान आहात. त्यांना लगेच होकार द्या म्हटले. मग मी गेलो लगेच आणि त्यांना म्हटलं ठीक आहे, चहा वगैरे गॅस टाकून झालेला होता. चहा त्यांना दिला आणि म्हटलं ठीक आहे, पुस्तके करा. आणि त्यांना 2 प्रती मी दिल्या. हे इंग्लिशमध्ये परत नेटवर 1999ला, कारण त्यावेळेला ते बातमीचा विषय होता. पुस्तकाच्या या इंटरनेटवर पुस्तक केल्याबद्दल जवळजवळ सर्व दैनिकांमध्ये मी बातम्या दिलेल्या होत्या, त्या छापलेलं होतं. परवा श्रीरामपचंद्री घरी आलेला होता, त्यावेळेला म्हटलं की सर तुम्ही एवढे नशीबवान आहात की आता इंटरनेटवर आमची एवढी पुस्तकं आहेत, बातमीचा विषय होत नाही म्हटले. तुम्ही त्यावेळेला पहिल्यांदा तुमचं इंटरनेटवर गेला आणि तो काळ असा होता की तुम्ही ती बातमी दिलेली होती, सर्वत्र आणि बातमी आलेली होती. त्यामुळे हे 2 पुस्तकाची संधी मिळालेली आहे. माझा आत्ताचा प्रकल्प कदाचित तुमचा परत प्रश्न असेल, परंतु हे जे पुस्तक माझं आहे त्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये मी हे पुस्तक कसल्या प्रसिद्धी तर म्हणजे या अगोदर मी अर्थनीतीच्या संदर्भामध्ये म्हटलेलं होतं, परंतु ते खूप मोठं असल्यामुळे जरा ते अवघड झालेलं. या पुस्तकाच्या बाबतीत मात्र मी वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यातल्या त्यात प्रामुख्याने हिंदीमध्ये आणण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. त्यासाठी सवड मिळताच मायावती यांना भेटून वगैरे त्या संदर्भामध्ये, कारण त्यांना खूप या विषयावरती हे आहे, असा तो थोडासा प्रवास झालेला आहे. फारसा काय, कारण हे आमचं काही ललित साहित्य नाही, थोडंसं वेगळ्या प्रकारचं सामाजिक शास्त्राचं साहित्य आहे. त्यामुळे मर्यादितच अशा प्रकारच्या पुस्तकांचं अनुवाद झाले. सर, ज्ञानदीप या पुस्तकाबद्दल आपल्या बोलण्यात वारंवार उल्लेख झालेला आहे. सर, सदर बुकमध्ये आपण काय मांडणी केली आहे? म्हणजे जसं अण्णांच्या बाबतीत घडला, अण्णांनी आम्ही प्रयत्न केला तरी, कारण आम्हाला या ठिकाणी वाटेल की कशासाठी काय आहे, गरज नाही वगैरे. ज्या वेळेला साहेबांच्याकडे गेलो, दिवाळीदारांच्याकडे, त्यावेळेला ते म्हटले कशाला पुस्तक वगैरे काही गरज नाही, माझं काम करत राहणार, काम चालू आहे वगैरे सर्व. आणि त्यावेळेला GS कडू नावाचे तंत्रशिक्षण सचिव होते महाराष्ट्राचे, ते रिटायर झाले होते आणि साहेबांनी त्यांना संस्थेत घेतलेलं होतं. आम्ही 3-4 त्यावेळेला होतो. शेटे त्यांचे जे काय शेटके, PAK आणि मी आणि सावट सर. मी म्हटलं साहेब हे सर्व ठीक आहे म्हटलं, परंतु तुम्ही केलेलं काम, ज्यावेळेला तुम्ही दिल्लीला जाता, अन्य ठिकाणी जाता वगैरे, तुमचं काम त्या लोकांना तुम्ही तोंडी सांगताय, पण काम दाखवू शकाल का, किंवा ते परत सांगितलेलं सर्व त्यांच्या लक्षात राहील का? किंवा दुसरं सांगितलं की इतिहासामध्ये अनेक लोकांनी खूप चांगल्या गोष्टी केल्या, परंतु काहींचा तो इतिहास लिहिला गेला नाही. तुम्ही हे खूप मोठं ऐतिहासिक काम करत आहात, याचा इतिहास का लिहू नये, हे झालं पाहिजे, गरजेचं आहे. आणि म्हणून मग साहेबांनी सांगितलं कडू साहेबांना, ठीक आहे तुम्ही आता बघा सर वगैरे, तुम्ही बसा अजिंक्यताराला, बंगल्यावरती अजिबात नव्हतो, अजिंक्यताराला बसा आणि करा नियोजन, म्हटले काय असेल ते. आणि आम्ही नियोजन केलं. या पुस्तकामध्ये खूप वेगळे पण आहे, कारण म्हणजे दादांची मुलाखत अतिशय वेगळ्या पद्धतीची मुलाखत आहे. दादांचं एक पत्र आहे की जे आमचे चिरंजीव होते, गेल्या दिवाळीच्या वेळेला मी दादांना कोल्हापुरामध्ये म्हणून भेटायला गेलो होतो, पाडव्या दिवशी, दिवाळीच्या पाडव्या दिवशी. कुलगुरू आले होते काही युनिव्हर्सिटीचे, पण दादांनी त्यातलं पत्र मी परत आठवण करून दिली. दादा ते पत्र मी वारंवार, मला म्हणजे असं करा, चिरंजीवांनी पाहिलेलं आहे ते वाचा म्हणले. मला वाटलं फक्त त्यांना वाचून दाखवायचं नाही, म्हणले सगळ्यांना म्हणले हे मी रात्री 12:30 ते 2:30 या वेळेत लिहिलेलं पत्र आहे, यांना मी पत्र दिलेलं होतं, ते पत्र वाचा. 3-3.5 पानाचं ते पत्र आहे. ते पत्र सगळे जसं वाचून दाखवलं तसं ते पत्र मी वाचून दाखवलं होतं. मानवी जीवन काय आहे आणि मानवी जीवनामध्ये कसं वागायचं, यशस्वी व्हायचं तर मानवी जीवनामध्ये आपली वाटचाल कशी असली पाहिजे, हे त्यावेळेला दिवाळीदारांनी त्या पत्राद्वारे आम्हाला दिलेला संदेश, अतिशय चांगल्या पद्धतीचा दिलेला संदेश, ते त्यामध्ये पत्र आहे. आणि मग अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्याकडून दादांच्या विषयीचे लेख आम्ही घेतलेले आहेत. दादांची प्रदीर्घ मुलाखत आहे की जी मुलाखत टप्प्याटप्प्याने आम्ही घेतली होती. परवाचा विषय झाला की अगदी 1 दिवस घेऊन परत 4 दिवस नाही, परत कुठेतरी तिकडं प्रवासातच घेतली, परत मुंबईला जाऊन घेतली. अशा पद्धतीच्या जी मुलाखती 3 टप्प्यामध्ये करून एक मुलाखत केलेली आहे.
आता हे मी एवढ्यासाठी सांगतोय की आपल्याला असं वाटतं की अरे नाही मग आता आपण कशाला प्रतिसाद मिळत नाही काय, आपली जिद्द आपण सोडायची नसते. एखादा विषय जर आपण डोक्यात घेतला तर नाही, मी आता हे यशस्वी करणार. माझं एक वैशिष्ट्य आहे की मी जर एखादी गोष्ट ठरवली तर ती करायची म्हणजे करायची, 4 दिवस वेळ लागेल पण इथं असं ती कुठेतरी गुंतलेली असते मेंदूत आणि ती पूर्ण केल्याशिवाय ती डसडसत राहते, सतत डसडसत राहते. ती बाहेर एकदा काढल्याशिवाय ते संपत नाही, ते काम पूर्ण झाल्याशिवाय मी ते गप्प बसत नाही असं आहे. त्यामुळे अशा गोष्टी ह्या पुस्तकाच्या बाबतीमध्ये मला खूप धावपळ करावी लागली. 2-3 वर्ष आम्ही राबत होतो आणि त्यानंतर तो ग्रंथ साकारला गेला. त्यामुळे त्या पुस्तकाचं मला वेगळं पण वाटतं. सर, लेखक म्हटलं की त्यांना विविध अडचणींना समस्यांना सामोरे जावं लागत असतं. वेगवेगळे कटू अनुभवही त्या व्यक्तीला येत असतात. या लेखन प्रवासामध्ये आपणास असे काही कटू अनुभव आले का? आता एक याविषयी काही फारसं बोलण्यासारखं नाही. त्याचं कारण असं की हे मानवी जीवन आहे. इथं अनेक गोष्टी आपल्याला सुख-दुःख कटू अनुभव येणार. फक्त आपण लक्षात कोणते ठेवायचे जर चांगले आलेले आहेत. मी मगाशी बोलताना काही गोष्टी सांगितल्या, कुणी शाबासकी दिली, कुणी काय केलं. अनेक लोकांची याविषयी आलेली पत्र आहेत. अनेकांनी एक वेगळ्या पद्धतीचं वेगळ्या पाहण्याचा दृष्टिकोन आहे या पुस्तकाच्या बाबतीत. आता परवा महाराजांचा ज्यावेळेला शाहू छत्रपतींचा वाढदिवस झाला त्यावेळेला मी फोटो टाकले, आपल्याकडे लोकांनी पाहिजे असतील की एकाच वेळेला कुटुंबातल्या सर्व राजकुटुंबातल्या लोकांना भेटण्याचा असं मला जो संधी मिळाली. कारण काय असेल तर आपलं लेखन आहे. मग या लेखनाविषयी जर आपल्याला कोण काही म्हणत असेल, आपल्यावरती चुकीची शेरेबाजी करत असेल, काय करत असेल, हे लक्षात ठेवायचं की या पुस्तकामुळे आपल्याला राजपरिवारातील सगळ्यांशी किमान 2-2 मिनिट बोलता आलं, त्यांच्याशी संपर्क साधता आला, हे लक्षात ठेवायचं. जे चांगलं आहे ते लक्षात ठेवून पुढे जाण्याचा मी सतत प्रयत्न करतो. हेच राज बाळगत असतो आणि तो माझा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे. मला माझ्या सर्व शिक्षकांच्याकडून मिळाले ते दूरदर्शन आहे की तुम्ही जे काय करताय, कोण तुम्हाला काय केलं तिकडे लक्ष देऊ नका. विशेषतः DO पवार तरी सतत सांगायचे की तू काम करत राहा, तुला कोणी काय केलं तर काय करू नकोस. अगदी त्यांचा परवा 85वा वाढदिवस झाला आणि 4-5 लोक घरी जाऊन त्यावेळेला तेच सांगितले, तुझं वाचत असतं म्हणजे चांगलं आहे, म्हणजे भीत जा. आता त्यामध्ये तू गती घेतलेली आहेस तर थांबू नकोस, दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. म्हणजे ठीक आहे, अनेक अडचणी आल्या. आपण नोकरीला असतो, नोकरीमध्ये प्रचंड हाल झाले, तिथं अनेक वेळेला अनेक गोष्टी संकट आली आणि तुम्ही जर यातल्या काहीतरी वाचल्या नसतील, त्या प्रस्तावना जर वाचल्या तर त्या प्रस्तावनेचं 2-3 वेळा वाचन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कदाचित सरांची मानसिक संतुलन किंवा मानसिकता जरा थोडीशी बिघडलेली असावी, असा अर्थ निघण्यात पण काही प्रस्तावनेमध्ये घडलेला आहे. कारण ते लिहित असतानाच इतके आघात, इतके हे झाले, नोकरीच्या ठिकाणी असतील, इतर आपल्या कौटुंबिक काही वाद असतील, काही पाहुण्यापैकी असतील, हे होत राहतं. मात्र आपली जिद्द सोडायची नाही, हा त्याला महत्वाचा. थोडासा त्याचा कुठेतरी अनुभव येतो पण त्याला आपण बघत द्यायची आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. मी ती केलेला आहे. आज तुमच्या समोर मी काही खूप मोठा लेखक वगैरे म्हणून, पण तुम्ही माझी भावंडा आणि तुम्हाला सांगताना मला तुमच्यावरती ते बिंबवायचं आहे, तो आग्रह करायचा आहे, ती विनंती आहे तुम्हाला सर्वांना की तुम्ही हे करा. हे अत्यंत महत्वाचं असतं. आता तुमच्यापैकी बरेच लोक तर म्हणजे काही वर्षानंतर सेवानिवृत्त होतील. सेवानिवृत्तीचे एक वैशिष्ट्य असतं, आपण सेवानिवृत्त होत असताना तर म्हणजे तुमचा नंतर प्रश्न असेल त्याच्यामध्ये, पण सेवानिवृत्त होत असताना आपण आर्थिक आणि शारीरिक नियोजन करतो. माझा आग्रह असा आहे की आर्थिक, शारीरिक आणि मानसिक नियोजन करा की आपली मानसिकता कशी टिकवणार. अनेक प्राध्यापक मला आता काही जण फोनवरती रडतायत की सर आम्ही काय करतो. आमच्या बरोबरचे जे आता रिटायर झालेले, मी लाड सरांना नावासह सांगितलं की आमच्या गावचा आमचा प्राध्यापक सर फोन येतोय, रडतोय की सर मला आता काय करायचं कळत नाही, काही काम नाही, काय नाही, अगदी कसलं वाचन नाही, काय नाही. मग हा जो प्रकार होतो, कारण कालच माझ्याकडे आकाशवाणीचे हे आलेले होते, ते म्हणले सर आल्या काय म्हटले की प्राध्यापकाच्या घरात आल्यासारखं वाटतं. आणि मग त्याने एक उदाहरण सांगितलं, म्हणजे आमचे प्राध्यापक मित्र एक रिटायर झाले परवा 4-5 महिन्यापूर्वी आणि सहज बोलता फोनवर बोलले, म्हणले काय नाही रे, म्हणजे वर्ग मित्र त्यांचे ते काय नाही रे, म्हणजे आता रिटायर झाले, काय नाही सगळं व्यवस्थित झालेलं आहे, आता काय नाही, घरातली पुस्तकं दिली आहेत, 1-2 पोत्यात बांधतो आणि वर टाकतो म्हणजे झालं, मी रिकामं झालो.
म्हणजे पुस्तकं पोत्यात बांधून वर टाकली की ती रिकामा झालो असं म्हणणारा प्राध्यापक त्यांना भेटलेला होता. आणि मी एक वेडा प्राध्यापक की ज्यांनी घरामध्ये 5-7 कपाटे ठेवून 2,500-3 हजार पुस्तकाचे ग्रंथालय वैयक्तिक केलेलं आहे. ते पाहिल्यानंतर त्यांना असा एक धक्का बसलेला आहे. त्यामुळे आपण करायचं असते ती आपल्या ह्याच्यासाठी संकट येत राहणार, संकट आपली पाठ सोडणार नाही. कारण म्हणजे ते आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी एक संधी असते असं मी म्हणतो. संकट आली की तर म्हणजे आपण दुप्पट ईर्षेनं काम करणं गरजेचं आहे किंवा त्यातून बोध घेऊन चांगल्या रस्त्यानं जाणं हे तरी एक आपल्या हातात असतं. त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मी ते करत राहील. जर तुम्ही पुस्तका लेखनाबरोबरच काही प्रासंगिक लेखन पण केलेलं आहे की तुम्ही इकडे प्राचार्य म्हणून काम करत असताना आम्ही प्रत्यक्ष ते पाहिलेलं आहे. पावलेल्या वेळामध्ये तुम्ही ते लिखाण करत होता. वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून प्रत्येक जे महत्त्वाचे दिवस आहेत त्यामध्ये तुमचं पेपरमध्ये लिखाण येत असतं, त्या विषयाला अनुसरून येत असतं. आता हे लिखाण करत असताना जसं पुस्तकातून जी काही प्रेरणा मिळाला तुम्हाला, त्या पद्धतीनं जो पहिला तुमचा अनुभव आहे की प्रासंगिक लिखाण करण्याच्या संदर्भातला, तो अनुभव तुम्हाला काय सांगून गेला? 1984 सालच होतं आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आता कार्यकारी संपादक जे आहेत पुढारीला सुरेश पवार हे स्टाफ रूम मध्ये आले. मला कोण म्हणजे माहित नाही कोण सुरेश पवार काय वगैरे. कोल्हापुरात पुढारी खूप मोठ्या प्रमाणात चालतं वगैरे एवढं माहिती होतं कारण विद्यार्थी असल्यापासून एम आल्यानंतर पाहतो. ते आले आणि आमच्या अर्थशास्त्र विभाग प्रमुख PS नरवडे सरांच्या जवळ बसले. मी कॉलेजचे माझे विद्यार्थी, मला तेही माहिती. नमस्कार सरांना केला आणि ते आपले काय सुरेश का आला वगैरे झालं त्यांचं. मी बाजूला बसले. ते त्यांना विनंती केली की म्हणजे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन विशेष पुढारीतर्फे काढतो आणि तुमच्यातर्फे अर्थशास्त्राच्या अनुषंगाने एक त्यांना विषय सांगितला आणि तो मला लेखतो. नरवडे सर एकदम अरे सुरेश तुला माहिती नाही की मला यातलं काही जमत नाही रे, की मला माझा अंग हे नाही म्हणजे हे नवीन प्राध्यापक आले आपल्या विभागाला त्यांना सांग म्हणजे त्यांना जमते म्हणजे ते जरा यात असं काहीतरी करतात. त्यांचं परवाचे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे वगैरे. आणि मग सुरेश पवारांचा आणि मग माझा डायलॉग झाला आणि त्यावेळेला मला 1984 ला त्यांनी पहिला विषय दिलेला होता स्वातंत्र्य दिन विशेषांकासाठी पुढारीच्या. आणि तो विषय म्हणजे भारताच्या नियोजनाचे यशापयश, पंचवार्षिक योजनांचे यशापयश. आणि तो मी अर्थशास्त्र MA वगैरे आता नियोजन आपण शिकतोय त्यामुळे तो विषय मी एक चांगल्या पद्धतीनं लिहिला हाताळला. आणि 1984 ला जे पुढारीशी माझं ऋणानुबंध निर्माण झालेले आहे ते आज काढायचं आहे. आता परवाही मी घरातल्यांना सांगितले की पुढारीच्या वर्धापन दिनाला गेले तुम्ही 15-20 वर्षातले जर वर्धापन दिनाचे विशेषण काढले तर एकही वर्धापन दिन असा असणार नाही की ज्यामध्ये माझा लेख नाही असेल. मी त्या कुटुंबाशी असा एक जवळीकच निर्माण केली आणि आपण लिहितो चांगले विषय हाताळतो हे आपण त्यांच्याशी नातं निर्माण करून सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे ते मिळत गेले. आणि मग लेख लिहित असताना एक वेगळे पण तुम्हाला सांगतो की जे मला पुढारीतल्याच एका पत्रकाराने सांगितलं सर हेडिंग कॅची असावं. त्या अर्थामध्ये तुम्ही बघा इथे आपल्यात आहे पुस्तक त्यामध्ये एका लेखाचं हेडिंग आहे मला आणा कोल्हापुरी साज. आता हा काय प्रकार आहे? मला आणा कोल्हापुरी साज सूर्यवंशी वारले परवानच्या ते इतिहासाचे BS सूर्यवंशी त्यांच्याजवळ बसलो स्टाफ रूममध्ये एकदा आणि मला विषय सांगितलेला होता आणि त्यासाठी मला ती लावणी पाहिजे होती माहिती त्याचं पहिलं कडवं. मी जवळ बसलो आणि सर म्हणतो मला आणा कोल्हापुरी साज ते तमाशाची जी लावणी आहे त्याचे जरा 2 गोळी पाहिजे. एकदम असं काय पडले काय करायला लागायचं काय म्हणजे सर असा एक लेख लिहायला सांगितले. मला त्या लेखाची सुरुवात त्या 4 गोळीने करायची. मग सूर्यवंशी त्यातल्या अगदी तज्ञ म्हणजे त्यांनी जाहीर सांगायचे की हे सगळं मला आवड आहे, मी तमाशावरून बघायला जातो वगैरे हे सगळं. आणि त्यांनी मला त्या 4 ओळी सांगितल्या. त्या 4 ओळी मी लिहून घेतल्या आणि त्या 4 ओळीने सुरुवात करून मी तो लेख लिहिलेला आहे मला आणा कोल्हापुरी साज असं त्या लिहिलेलं आहे. काय आहे त्या लेखामध्ये कशावरती आहे? तो अर्थशास्त्राचा लेख आहे करून घेतो. कोल्हापूरच्या गुजरीवरती लेख आहे, गुजरीच्या अर्थकारणाविषयीचा लेख आहे. पण मी लिहिलं की आणि अशी लावणी की ज्यामध्ये अनेकांना या कोल्हापूर साजची भुरळ पडलेली आहे. आणि मग तो चालू केला की कोल्हापुरी साज कुठे तयार होतो आणि मग गुजरी म्हणजे काय.
असं एक कॅची करावं लागतं की जेणेकरून तुम्हाला ते वाचकांचं लक्ष तिकडे वेधलं जातं. असे विषय छोटस एखादी घटना घडली तर मला असं कधीच वाटतं की अरे हा विषय आता आपल्याला लेखनाला उपयुक्त आहे. ज्यावेळेला रेणुका चौधरी आपल्या आरोग्यमंत्री होत्या, केंद्रीय आरोग्यमंत्री, आणि त्यावेळेला सिस्टीम काढली की मुलींना जन्म द्या, ज्यांना नको आहे त्यांनी शासनाकडे त्या मुली सादर कराव्या, पण मारू नका वगैरे, टाकू नका, आम्ही त्यांचा सांभाळ करतो वगैरे. मग ती पाळणा सिस्टीम चालू करण्याचा त्यांनी मी पुढारीमध्ये एक लिहिलं. मग ह्याला कसं हेडिंग कसं पाळणा झुलेल पण डॅश डॅश डॅश, म्हणजे वाचकाला वाटतं अरे काय कसं पाळणा आहे, काय आहे, पाळणा झुलेल डॅश 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 असं. तो लेख बाहेरमध्ये आलेला होता. जवळजवळ आता चिरंजीव येताना सहज विषय झाला ते म्हटले किती लेख झाले असतील. 2-3 वर्षापूर्वी आम्ही सांगत होतो 900 लेख झाले असतील. आता जवळजवळ 1000च्या पुढे आकडा गेला असेल की जो माझे लेखांचे, मग ते दैनिक आहे, विशेषांक आहे, स्मरणिक आहे, अनेक ठिकाणी तशा प्रकारचं लेखन झालेलं आहे. आणि प्रामुख्याने सरांनी म्हटलं त्या पद्धतीने 3 कुठले असतील तर मी अगदी लोकसंख्येवरती मी अनेक वर्ष लेख लिहित आलेले आहे. पुस्तके त्या अनुषंगाने मी लोकसंख्येवरती काढले होते. तर नजर शोधक असते आणि काय आहे तर आपण काय करू शकतो हे वाटतं. सर आता आम्ही तुमची मुलाखत घेतोय, पण तुम्ही काही लोकांच्या मुलाखती घेतल्या असणार, काही मान्यवर लोकांच्या ज्या मुलाखती घेतल्या, त्या मुलाखती घेत असताना तुम्हाला त्यावेळी कोणते अनुभव आले? खरं म्हणजे मी जवळजवळ 25-30 लोकांच्या मुलाखती घेतलेल्या. त्यामध्ये विविधता आहे. पहिली मुलाखत आम्ही सतपाल यांची घेतलेली, पैलवान सतपाल. हॉटेल इंटरनॅशनल वरती सतपाल उतरलेले होते आणि सतपालची आम्ही मुलाखत. त्यांना मराठी काही कळत नव्हतं आणि मी आणि गिरकर अगदी तावातावाने जाऊन म्हणजे आमच्याकडे पत्रकारितेचं कार्ड वेळ असतानाच आपले जे मगाशी त्याचा उल्लेख केला त्याचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यावेळेला काम करत होतो. आणि पहिली मुलाखत आमची पैलवान सतपाल यांची झाली. मोडकं तोडकं हिंदीमध्ये आम्ही त्यांना विचारत होतो, ते सांगत होते. प्रश्न आपल्याला कसे सुचतात बघा. त्यांनी युवराज पाटलांच्या कुस्तीचा त्यांचा वाद झालेला होता, ते सहज बोलून गेले. म्हणजे युवराज पाटील काय पैलवान आहे काय म्हणजे, कधीतरी कुस्त्या करतो म्हणजे पैलवान आहे. आता प्रश्न बघा लगेच कसा असतो. त्या फोटो जो आहे त्या फोटोमध्ये तुम्हाला ते दिसतंय की ते कसे एकदम भांबावले आहे, एकदम असे माझ्याकडे बघितलं आश्चर्यचकित. मी म्हटलं ठीक आहे, बरोबर आहे, युवराज पाटील पैलवान नाहीत म्हटलं. मग जे पैलवान नाहीत त्यांना पराभूत केलं, त्यांना मी पाडलं म्हणून तुम्ही कसे की मिळवताय, तुम्ही कशाला उभे सांगत राहताय की मी युवराजला पाडलं, युवराजला पाडलं. अहो ते पैलवानच नाही, पण त्यांना पाडलं म्हणजे तुम्ही कोण झाला म्हटलं. असं म्हटल्यानंतर ते एकदम थांबवले की आपला उत्तर चुकलं असं त्यांना वाटलं. असे काही वेळेला असतात. अलका बोबल यांचा मुलाखत घ्यायला मी संभाजीनगरला एका बंगल्यामध्ये एका चित्रपटाचं शूटिंग होतं आणि बऱ्याच वेळेला जाता येता बघत होतो. मग मी एकदा चौकशी कोण आहे म्हणजे असंच. मग मी दुसरा गाडी थांबवली, 2 व्हीलरवरती गेला आणि कोण निर्माता वगैरे कोणकोणती काय बघितले. आणि मग अलका बोबल चहाची मध्येच जरा ब्रेक असायला थांबलो, म्हणजे असं असायला मी प्राध्यापक आहे आणि दिवाळी अंगांना वगैरे मी मुलाखती वगैरे देत असतो, आपली मुलाखत पाहिजे आहे. मग म्हटलं कधी तर म्हटलं तुम्ही सांगा. मग म्हटलं उद्या या आमच्या वेळेला. मग मिसेसला घेऊन गेलो, म्हटलं असं आपल्या घरच्यांनाही कळावं काय असतं. तिथं मात्र एक प्रश्न अतिशय महत्वाचा होता. अलका बोबलला 2 मुली, तुम्ही पाहिल्या असतील, आता खूप मोठ्या झालेल्या. त्यावेळेला त्या अगदी लहान होत्या, शालेय शिक्षण घेत होत्या. त्या बोलता बोलता बोलून गेल्या की चित्रपटसृष्टी कशी चांगली आहे ते सगळे सांगतोच आपण सगळे एकदम. आणि एकदम मग माझा प्रश्न होता, मग म्हटलं आपल्या कन्यांना याच क्षेत्रामध्ये यायला सांगणार का? छे म्हणजे अजिबात नाही म्हटले, या क्षेत्रात एवढं एवढं का मुलगी सांगा. अहो म्हटलं हा काय प्रकार आहे म्हटलं, तुम्ही तर सांगता हे क्षेत्र चांगलं आहे म्हणून आणि आपल्या मुलींना एवढं का म्हणून सांगताय, हा काय प्रकार म्हटलं, याचं नेमकं काय आहे. तर मग म्हणजे सर हे बघा ऑफ द रेकॉर्ड मध्ये हे छापू नका म्हटले. पण मग त्याने आपल्या 1-2-3 गोष्टी सांगितल्या असं म्हणजे मुलींना नाही म्हणजे त्यांना त्यांच्या याच्याप्रमाणे वगैरे. तर अशा अनेक वेळेला मला प्रश्नांचे वेगळे पण, आणि मी कुठेही कधी हे करत नाही की प्रश्न विचारायचा कसं काय करायचं वगैरे, कधीच हे करत नाही. अनेक लोकांच्या आकाशवाणीवरती घेतल्या. आमची विद्यार्थिनी शुभांगी परोळेकर नावाची जी बॅडमिंटनला नॅशनलकडे गेली होती, तिची मुलाखत मी आकाशवाणीवरती घेतली होती. BM पाटील सरांना
विद्यापीठ हायस्कूलला मुख्याध्यापक होते, त्यांना शिक्षक पुरस्कार मिळाल्यानंतर मी घेतलेली होती मुलाखत. रवी जाधव सरांचं वाद आणि वास्तव शाहू महाराजांचं जे पुस्तक 1992च्या दरम्यान प्रकाशित झालं, त्यावेळेला त्यांची मुलाखत घेतली. एका साप्ताहिकामध्ये राष्ट्रवीर नावाचं साप्ताहिक बेळगावमध्ये प्रकाशित होतं, त्यामध्ये ती प्रसारित झालेली. अनेकांच्या संदर्भामध्ये म्हणजे मुलाखती मी अनेकांच्या घेतल्या. त्यावेळेला धावत्या मुलाखती झाल्या. साहेबांची जी सांगितली मग अशी दादांची मुलाखत, इथून मिरजेला जायपर्यंत आम्ही गाडीतून मुलाखत घेतली. त्यामुळे त्यावेळेला असं नव्हतं. नंतर ते टेप रेकॉर्ड वगैरे छोटे घेतले, टेप वगैरे घेतले, पण मी लिहून घ्यायचा पट 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 ते मला जसं मला ते स्पीड आहे तसं मी शब्द लिहून घेत होतो. आणि जवळजवळ 35 लोकांच्या मी मुलाखती घेतलेल्या आहेत, जे क्रीडा क्षेत्रातले आहेत, राजकारणातले आहेत, चित्रपटामधले आहेत, शैक्षणिक क्षेत्रातले आहेत, सांस्कृतिक क्षेत्रातले आहेत. माझे सर्वात जास्त गाजलेले मुलाखत म्हणजे सिनेस्टार गणपत पाटील यांची मुलाखत. त्यानंतर गणपत पाटील आणि माझी मैत्री झाली. तर म्हणजे मला ते त्याने आवडून बोलवलं पाहिजे, पण मला आवडला बोलवायचे आणि मला मित्र म्हणायचे. त्यांची मी मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचं हेडिंग बघा कसं आहे ते, आत्ता ग बया आणि डॅश 3 टिपास. मग ते लोकांना कॅची वाटतंय आणि आत्ता ग बया म्हणजे काय काय आहे ते. मी त्या मुलाखतीच्या त्यावेळेला जे आमची मैत्री निर्माण झाली, ते अगदी त्यांना आबाजी म्हणत होते घरातले सगळे, त्यांची मुलं मुली वगैरे आबाजी म्हणायचे विशेष त्यांच्या. तर आमची अतिशय घट्ट मैत्री झाली. विशेष म्हणजे बघा की माझ्या आयुष्यातला पहिला व्यक्ती असा आहे की ज्यांना मी सांगितलं की तुम्ही आबाजी लिहायचं, लिहिलंच पाहिजे म्हटलं तुम्ही. आणि रंग नटेश्वरांचं त्यांचं जे आत्मचरित्र आलेलं आहे, आता मी माझी प्रौढी म्हणून सांगत नाही, मात्र त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये आबाजींनी लिहिलेलं आहे, गणपत पाटील यांनी लिहिलेलं आहे की 2 व्यक्तींच्यामुळे मी हे पुस्तक करू शकतो. त्यामध्ये पहिली व्यक्ती त्यांनी रणजित देसाई दादा, कारण दादांच्याकडे ज्यावेळेला एकदा गेले त्यावेळेला रणजित दादा त्यांना म्हणाले की गणपत तुला आता मी सोडणार नाही, म्हणजे या कोवाडच्या ह्याच्यात आमच्या बंगल्यात तुला म्हणजे आता महिनाभर पेजत ठेवणार म्हणजे, आणि तुझं ते सगळं तुला एक लेखनिक देणार म्हणजे सगळं तुझ्या आयुष्याचं सगळं सांग पुस्तक रूपाने ते आलं पाहिजे. आणि मी त्यांच्या एवढं पाठीमागे लागलो होतो की न्यू कॉलेजमध्ये नोकरी झाल्यानंतर म्हणजे आपलं दररोजची 11:30 त्यावेळेला कॉलेज सुटायचं, 12 पर्यंत मी त्यांना सांगितलं की मी तुमच्याकडे दररोज ते राहायला कटाकडे चालणार होते तिथं, मी दररोज तुमच्याकडे कॉलेज सुटल्यानंतर येतो आणि मी लिहून काढतो. त्यांना धक्का बसला, अरे हे काय संबंध नाही काही नाही. आणि मग त्यांनी प्रस्तावनेमध्ये सांगितलं की या 2 लोकांनी मला जास्तीत जास्त प्रेरणा दिली आणि त्यामुळे माझं हे आत्मचरित्र आहे. अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. त्यांची मुलाखत खूप गाजलेली होती, त्यावेळेला मध्ये प्रकाशित झाली. ग्रीक विचारवंत अरिस्टॉटल तुम्ही सांगून गेलेला आहे, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, तो समाजाशिवाय जाऊ शकत नाही. परंतु आपल्याला समाजामध्ये प्रत्येक टप्प्यानंतर बदल होत जाते दिसून येतात आणि बदलाप्रमाणे समाजही बदलत जातो. परंतु या ठिकाणी तुमचं जे लिखाण आहे, त्या लिखाणाचा जर प्रवास बघितला तर जवळजवळ 3 टप्प्याचा प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये तुम्ही जी सुरुवात केली लिखाणासाठी, तो काळ आणि आजचा काळ याच्यामध्ये जे बदल झालेले ते नेमके बदल तुमच्या लिखाणातून कसे बाहेर येतात, की समाजाला जे आवश्यक वाटतं ते तुम्ही त्या पद्धतीने बदलत आला, की तुमच्या लिखाणामध्ये बदल झाला नाही, याच्याविषयी तुमचं काय? बदल होत गेला. माझं सुरुवातीचं लिखाण तुम्ही जर पाहिलं, काही लेख असतील किंवा पुस्तकं असतील सुरुवातीची, त्यामध्ये मी व्यक्त करत असणारी मतं, त्याची मर्यादा आणि नंतरची पुस्तकं जर तुम्ही अलीकडची पाहिली तर त्यामध्ये मी व्यक्त करत असताना मग ते प्रस्तावनामध्ये असेल किंवा मग एखाद्या त्या लेखांच्या अनुषंगाने असेल, खूप बदल झालेला आहे. मला मात्र अलीकडे आता तुम्हाला सांगावंसं वाटतं की का कोणाकडे गेले वर्षभर मी अतिशय नर्वस आहे. ती नर्वसला कुठेतरी लिखाणात येणार आहे, कारण घरच्यांनी परवा अनुभवलं. ज्यावेळेला पुष्कर श्रोत्री आमच्याकडे शूटिंगला आलेले होते घरी, त्या सासू सूनच्या, त्यावेळेला मधल्या टप्प्यात ग्रंथालयाच्या बाहेरच्या भागामध्ये शूटिंग चालू होतं. आतल्या टप्प्यामध्ये परत पुष्कर श्रोत्री आले, त्यावेळेला मला भावलं नाही. आणि एकदम ते आल्यानंतर 1-2 विषय झाले वेगळे आहेत फास्ट, पण लगेच विषय माझा जो बालकल्याणावरती मी काम करतो तो विषय त्यांच्याशी मी शेअर केला. आणि ते फोटो तुम्ही पाहिले असतील की ते असे गंभीर होऊन सर्व ऐकत होते.
त्या ज्या घटना गेल्या 7-8 वर्षातल्या मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या पालकांच्या संदर्भातल्या तुम्ही वाचताय वगैरे त्याबद्दल मात्र मला न्यायमूर्ती राऊत साहेबांनी सांगितले की पवार सर तुम्ही लिहायचं याचं लिखाण करायचं कसल्या परिस्थितीमध्ये. आता माझा तो एक त्या अनुषंगाने प्रकल्प असेल मात्र त्यामध्ये नर्वसता ही जास्त असेल त्या याच्यामध्ये. मात्र आतापर्यंत ज्या पुस्तकांचा आतापर्यंतची वाटचाल झालेली आहे पहिल्यांदा जेवढे मी सकारात्मकता होती त्याच्यापेक्षा जास्त सकारात्मकतेने सर्व गोष्टी मांडत गेलेल्या आहे लिहित गेलेला आहे तो बदल नक्कीच झालेला आहे चांगला. सर राष्ट्राच्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये राजश्री शाहू महाराजांचं फार मोठं योगदान आहे. शाहूंच्या अर्थनीतीबद्दल काय सांगाल आणि यांच्या परिस्थितीमध्ये शाहूंच्या आर्थिक विचारांची समाजाला किती गरज आहे? तर म्हणजे आपण सर्वांनाच कारण आपण शाहूंचे वारसदार आहोत सर्वांनाच शाहूंचे विचार माहिती आहेत. अर्थकारणाच्या विषयाच्या संदर्भामध्ये सांगायचं तर शाहूंनी कृषी उद्योग जल किंवा व्यापार या सर्वच अर्थशास्त्रीय बाबींवरती मांडलेले विचार आणि केलेली कृती ही अतिशय आदर्शवत आहे. परवा मी मगाशी उल्लेख केला की महाराज साहेबांचा वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने दैनिक सकाळचे युवराज पाटील यांनी आदल्या दिवशी महाराज साहेबांची मुलाखत सकाळमध्ये प्रकाशित केलेली आहे. त्यावेळेला महाराज साहेबांनी हाच विचार मांडलेला होता की शासनाला आग्रह माझा असा आहे की शासनानं राजर्षी शाहू महाराजांच्या कृषीविषयक धोरणाचा अभ्यास करावा. म्हणजे आता ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शक ठरतील अशा. तर म्हणजे आज आपला कोल्हापूर जिल्हा जो काही सुजलाम सुफलाम आहे त्याचं सर्व श्रेय राजर्षी शाहू महाराजांच्या या आर्थिक धोरणामध्ये आहे. मग ते उद्योग व्यवसाय असतील किंवा मग कृषी असेल जलधोरण असेल वेगळे. पण आपण काही गोष्टी आता ऐकायला लागलो हे ज्याला पेटंट वगैरे म्हणतात त्या काळात शाहू महाराजांनी पेटंट दिलेले आहे. मी त्या पुस्तकामध्ये उल्लेख केले. आणि आता आपण 7वा वेतन आयोग वगैरे म्हणतो त्या काळामध्ये शाहू महाराजांनी वेतन आयोग नेमलेला होता. त्याचाही उल्लेख आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी नेमलेला होता कोण त्या वेतन आयोगाचे प्रमुख होते वगैरे सगळा उल्लेख त्या पुस्तकामध्ये. म्हणजे अर्थकारणामधल्या जेवढे जेवढे सर्व पैलू आहेत त्या प्रत्येक पैलूला आदर्शवत अशा प्रकारचा स्पर्श शाहू महाराजांच्या विचाराने आणि कृतीने झालेला आहे असं मी या पुस्तकाच्या अनुषंगाने सांगू शकतो. सर आपण अनेक विषयावरती विपुल लेखन केलेलं आहे. आपले काही लेखन MPhil PhD साठी संदर्भ म्हणून कोणी वापरले आहेत का? तर म्हणजे आपल्याला अभिमान वाटणाऱ्या अशा प्रकारची गोष्ट असते जे पुस्तकाचा संदर्भ घेतात वगैरे त्यावेळेला आपल्यापर्यंत येतही नाही. कमला महाविद्यालयाच्या आता प्राचार्य आहेत तेजस्विनी मुडेकर डॉक्टर तेजस्विनी मुडेकर यांचं PhDचं पुस्तक प्रकाशित झालं. तर म्हणजे आम्ही ते प्रकाशन समारंभाला होतो. त्यानंतर पुस्तक ही घेऊन आलो चाललं फक्त वरवर चाललं गेलं आणि तसंच ठेवून टाकलं परत. आणि नंतर एक नॅकची ही सिस्टम चालू झाल्यानंतर परत काही पुस्तकं परत पुस्तक परीक्षण वगैरे होतं ते पुस्तक परीक्षण करायचं म्हणून मी चालायला लागलो. आणि मला धक्काच बसला की माझ्या बाल कामगार या पुस्तकाचं त्यामध्ये त्यांनी त्या अनुषंगानं एक संदर्भ ग्रंथ म्हणून 3 ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे की संदर्भ ग्रंथाचा याच्यामध्ये हे मला माहित नव्हतं आणि तो एकदम शाबूच बसला त्यावेळेला. त्यानंतर हे उद्योजकतील नवरत्ने या पुस्तकावरती MPhil करणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्यामध्ये केले. बालकामगार या पुस्तकाविषयीच आताच परवा PhD झाल्यानं त्यांचं नाव जरा वेगळं आहे. त्या सोशिओलॉजीचे प्राध्यापिका आहेत शाहू कॉलेजला त्या PhD करत होत्या आणि कोल्हापुरात बालकांच्या विषयी अभ्यास करणारे अतिशय तगडं व्यक्तिमत्व म्हणून आता या ठिकाणी अतुल देसाईंचं नाव घेतलं जातं जो न्यू कॉलेजच्या समाजशास्त्र विभागाचा विद्यार्थी असतो. पण आता ते खूप मोठा अभ्यासक आहे त्या क्षेत्रातला. आणि मग कांबळे सरांचे मित्रच आहेत ते. तर ते अतुल देसाईंच्याकडे त्या प्राध्यापिका शाहू कॉलेजच्या जात होत्या मार्गदर्शनासाठी PhDच्या. आणि त्यांना त्यांनी
काय बोलत होता आणि ते म्हणले तुम्ही बालकामगारांच्या विषयी अभ्यास करायला लागलाय कोल्हापूर जिल्ह्यातल्या PhD करताय. पवार सरांना भेटलाय काय? ते विचार कोण पवार सर? तर ते म्हणजे पवार सर का म्हणजे त्यांचे का अहो म्हणजे बालकामगारांचा अभ्यास करणारा माणूस आहे, त्यांचं पुस्तक आहे ते. आणि मग त्यांनी माझा नंबर वगैरे घेतला, ते भेटायला आले सगळं आणि त्यांना परवा PhD वगैरे मिळाली. तर त्यांनी त्या पुस्तकाचा संदर्भ नोंद केलेला आहे. जळगाववरून प्राध्यापक चव्हाण म्हणून यांचा एक महिन्या 2 महिन्यापूर्वी फोन आला आणि त्यांनी सांगितले की शाहू महाराजांच्या सामाजिक आणि शैक्षणिक धोरणांवरती मी PhD करत आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि तुमचं शाहूंच्या अर्थनीती हे पुस्तक मला एकाने त्यांना ते फोटो पाठवला होता, एकाने हे पुस्तक मिळवून सांगितलेलं होतं. ते पुस्तक मला त्यांनी फोटो पाठवून मला परत की मला पाठवलेलं आहे, फोटो पाठवला आणि तुमच्याकडे अन्य काय असतील तर मला पाठवा वगैरे. मग मी चिरंजीवांकडून त्यांना ते आमच्या त्यांना लगेच निरोप पाठवला की असं असं आहे. आणि आता इतर प्रश्नकर्त्यांपैकी एक जण आहेतच की जे PhD कुठेतरी आल्या जवळ आता देशीच्या जवळपर्यंत आपल्या लाड सरांनी जी त्यांची आता PhD चालू आहे शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा तुलनात्मक अभ्यास सरांचा जो आहे ते करत असताना सरांनीही शाहूंची अर्थनीती या पुस्तकाचा संदर्भ म्हणून घेतलेला आहे. असं म्हणजे ते मला उपयुक्त सर पुस्तक होत आहे वगैरे त्यांनी फोनवर 1-2 वेळा सांगितलेलं आहे. अनेक ठिकाणी ते असू शकतात. आतापर्यंत आम्हाला माहिती झालेली 4-5 उदाहरणं आहेत की ज्यांनी अशा प्रकारचं हे केलेलं आहे. एक सांगतो की हे जे काम आपण केलेलं आहे याला अनेक चांगले लोक भेटलेले असतात. मग ते वक्तृत्व स्पर्धेच्या बाबतीत असेल, निबंध लिहिण्याच्या बाबतीत असेल, लेख लिहिण्याच्या संदर्भातले असेल, भाषण देण्याच्या संदर्भातले असेल किंवा अन्य काही असेल. कारण आता तुमचे जे खासदार आहेत त्या खासदार साहेबांनी मी जे काय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भाषणं सगळी एकत्र केलेली आहेत 1 मे दिवशी गरजा महाराष्ट्र वापरला नावाचे माने वैद्य साहेबांनी ते पुस्तक मागून घेतले की हे आम्हाला उपयुक्त आहे म्हणले आणि त्यावेळेला ते खासदार नव्हते पण चिरंजीवांसाठी उपयुक्त आहे. राजकीय महाराष्ट्र समजावून घेणं गरजेचं आहे त्यासाठी ते उपयुक्त आहे. तर ते होत राहतं, त्याचा कुठे ना कुठे कोणतरी वापर करत राहतो. काही आपल्याला माहिती होतात काही माहिती होत नाही. पण सुदैवाने 4-5 लोकांनी त्याचा MPhil PhD साठी संदर्भ म्हणून वापर केलेला आहे मला माहिती झालेला आहे आणि मला ते अभिमानाची आणि आनंदाची बाब वाटते. या मुलाखतीमध्ये सर मी आपल्याला शेवटचा प्रश्न विचारतो. या प्रकट मुलाखतीच्या निमित्ताने विद्यार्थी, शिक्षक, पालक आदींना आपण काय संदेश द्याल? तर म्हणजे मगाशी सांगितलेला आहे तोच संदेश परत एक मी देईन. परंतु तुम्हा सर्वांना एक सांगण्यासारखी बाब मला नेहमी वाटते की आपल्याला 2 आयुष्य मिळतात. एक आपल्या जन्मानं मिळालेलं आयुष्य आणि दुसरं आपल्या कर्तृत्वानं मिळालेलं आयुष्य. तर म्हणजे आपल्यासारख्या माणसाने 2 आयुष्य जगावेत असा माझा आग्रह आहे. जन्मानं मिळालेलं आयुष्य तरी आपण जगणारच की काय, जोपर्यंत आपली वेळ येत नाही तोपर्यंत तुम्ही वाईट वागला चांगला वागला तरी तुम्ही या भूमीवरती असणारच या जगात. पण कर्तृत्वानं तुम्ही जे आयुष्य आपल्याला मिळवायचं असतं की जे असं आपल्या अंगाने मिळवलेलं आहे तर म्हणजे ते 2 आयुष्य जगत आहे. तसं आयुष्य आपल्याला 2 आयुष्य जगता आलं पाहिजे. मी या प्रकट मुलाखतीच्या अनुषंगाने सांगितले की आपण म्हणजे प्रत्येकाचा आपला प्रयत्न असावा की मी जन्माला आलेलोच आहे तर मी 2 आयुष्य जगणार. एक मला जन्मानं मिळालेलं आयुष्य आणि माझ्या कर्तृत्वानं मिळालेलं आयुष्य ते आपली गोष्ट असली पाहिजे. आणि बऱ्याच वेळेस लोक म्हणतात की आता हे आहेतच किंवा हे आता इथं काय बोलणार नाही पण बाहेर जाऊ शकतो नाही हो काय सांगायला लागला आम्हाला नाही असं काय जमणार असं आमच्याकडे असं नाही हो आम्हाला ते आता तुम्ही चांगल्या वातावरण तसं काही नाही. माझा एक आग्रह आहे की खरं म्हणजे संस्कार दुसऱ्यांना करण्याची गरजच नाही. खरं आपल्याला आपल्या स्वतःवरती संस्कार करता आले पाहिजे. स्वतःवरती संस्कार करून घेता जर आले तर माणूस तो कधी अपयशी करत नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की स्वतःवरती संस्कार करीत राहा. जर तुम्ही ते स्वतःवरती संस्कार करत राहिला तर दुःख हे दुःखी होऊन पळून जातं आणि अपयश हे अपयशी होऊन पळून जातं. आणि म्हणून
स्वतःवरती संस्कार करण्याची कला आपल्याला जमली पाहिजे, ते आपण करा. आणि त्यासाठी काय, तर मगाशी मी सांगितलेलं आहे तो व्यक्तिमत्व विकास. त्यामधला कुठला तर आपलं मन प्रसन्न असलं पाहिजे. सतत जर दुःखी मन असेल तर नाही तुम्हाला काय करता येणार. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन गुरु आणि शिष्य करी आपलेचे दास्य, प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती. शेवटी सगळं त्या मनावरती आहे. आणि म्हणून मन प्रसन्न करणं, प्रसन्न राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मी हे पुलंचं माझ्याकडे पत्र तरी आहेच, त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षर दिलेलं माझ्या त्या पुस्तकावरती. हा मला ते सांगायचं राहून दिलं, कारण हे असं आठवत नाही कळलं. शिवाजी युनिव्हर्सिटीच्या काचपालकामध्ये लायब्ररीतल्या पत्र पावलेले आणि भावलेले हे माझं पुस्तक होतं. अष्टापल्लीचे एक प्राध्यापक त्यांच्या मित्रांच्या बरोबर तिथे आलेले होते, प्राध्यापक मित्र, आणि त्यांनी ते पुस्तक बघितलं आणि तिथं ते रेंगाळले झाले. म्हणजे अरे ते यशवंतराव चव्हाणांच्या पत्रांच्या वरती PhD करतो. त्यांना ते पुस्तक ते मग त्यांनी त्या लायब्ररीला भेटले वगैरे, मग म्हटले हे पुस्तकाचं मला फक्त बघू दे म्हटले. आणि आज जर यशवंतराव चव्हाणांचं पुस्तक पत्र असेल तर मला ते पुस्तक घ्यावं लागेल. मग त्यांनी ते बघितलं, पटकन त्यांना ते मुखप्रश्नाच्या पाठीमागून प्रश्नावरतीच चव्हाण साहेबांची सही दिसली. त्यांच्या लक्षात आलं आज पत्र असेल. शोधलं त्यांनी, मला यशवंतराव चव्हाण साहेबांचं 1987च्या दरम्यान वगैरे आलेलं ते पत्र होतं. ते पत्र त्यांनी वाचलं तिथं आणि माझा त्यावरती नंबर वगैरे काही नव्हता. मग त्यांनी न्यू कॉलेजमध्ये धमकले सरांना वगैरे फोन केला, त्यांच्याकडे माझा नंबर नव्हता. वाघमारे सरांना फोन केला आणि मग माझा मोबाईल नंबर मिळवला आणि ते आष्टाचे प्राध्यापक माझ्याकडे आहे. चव्हाण साहेबांच्या पत्राची तरी झेरॉक्स घेतलीच, पण आम्ही एक दिनकर पाटलांनी पत्ररूप यशवंतराव चव्हाण पुस्तक काढलेलं आहे, ते पुस्तक घेतलं. आणि तिसरी गोष्ट, पत्र पावलेले आणि भावलेले हे पुस्तक माझं त्यांना एवढ्यासाठी उपयोगी पडलं, कारण पत्रांचा इतिहास 14व्या शतकापासूनच मी त्या प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे. ते म्हणजे मी पत्रांवरती PhD करायला लागलोय, मला हे माझ्या प्रस्तावनामध्ये याचा चांगला उपयोग होऊ शकेल. ते एक आष्ट्याचे प्राध्यापक, आता नाव त्यांचं नाही माहिती, परंतु ते एक आताच 7-8 महिन्यापूर्वी PhD त्यांची पूर्ण झाली. तर त्यांनी तो एक संदर्भ ग्रंथ म्हणून वापरलेला. हे मी माझ्या एकूण आयुष्यामध्ये चांगलं मनपटलावरती कोरून ठेवलेलं आहे. काय सांगितलेलं आहे पुलंनी, काय संदेश दिलेला आहे? मित्र, उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीनं करू नका असं म्हटलेलं आहे. पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, नाट्य, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला फक्त जगवी, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. आपण का जगायचं हे सांगून जाण्याचं एक वेगळं दालन आपल्याला पुलंनी सांगितलेलं आहे. तर तशा प्रकारची गोष्ट म्हणून मी त्यांचा हा संदेश अतिशय मनापासून जपून ठेवलेला आहे. शेवटी मी एवढंच सांगेन, आपण सर्वजण शिक्षण क्षेत्रातले लोक आहोत. इंद्रजित भालेराव यांच्या शब्दात सांगायचे तर ज्ञानेशा तुकोबा फुले शाहू बाबासाहेब ग्रंथातून आज भेट देती. ग्रंथांनी ठेवली संस्कृती जिवंत, म्हणूनच ग्रंथ नित्य घ्यावे, ग्रंथ खरीदावे, ग्रंथ उरी घ्यावे, ग्रंथ भेट द्यावे वेळोवेळी. इंद्रजित भालेराव यांचा हा संदेश आपण आचरणात आणाल अशा व्यक्त करतो, अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला संधी दिली, कारण माझ्या